मानवाला देवाने विशिष्ट योजनेने तयार केलं होतं की या माणसाने जीवन जगावं, या माणसाकडे सार्वकालिक जीवन असावं. या माणसाने पाप निवडलं होतं, अवाज्ञा निवडली होती, देवाच्या विरुद्ध हा माणूस गेला होता. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामधल्या 3 अध्यायामध्ये आणि वचन 9 मध्ये की हा माणूस जेव्हा देव तिथं आला लपला होता. देव म्हणतो ॲडम व्हेअर आर यू. याचा अर्थ माणसाने देवाची सहभागिता गमावली होती, देवावरचे नातेसंबंध गमावले होते. आणि देव बापाने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगातच याच्यासाठी पाठवलं की जे तुटलेले नातेसंबंध आहे, जे गेलेलं सार्वकालिक जीवन आहे, आणि देव बापाने ज्या कारणास्तव आपल्या सगळ्यांना बनवलं होतं त्याच्याशी परत जोडण्यासाठी हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि आम्ही पाहतो तो ध्येय, तो उद्देश आजच्या या दिवशी गुड फ्रायडे दिवशी पूर्ण होत होता. आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जगाला परत जोडण्यासाठी, जगाला परत देवबापाला जवळ घ्यायचं होतं. आणि त्याचं माध्यम जो आहे प्रभू येशू ख्रिस्त ठरत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की परमेश्वराने आजचा हा जो गुड फ्रायडे आपल्या सर्वांना दिलेला आहे. आणि या गुड फ्रायडेच्या दिवशी माझी इच्छा आहे शब्दांकडे जाण्या अगोदर या गुड फ्रायडेतल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे आपलं लक्ष घेऊन जावं. विशेष करून आम्ही पाहतो जुन्या काळात जर आम्ही आलो तर जुन्या काळामध्ये वलांडणाचा सण होता, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये पास ओव्हर म्हणतो. आणि हा जो वलांडणाचा सण होता, या सणाची सुरुवातच एवढी स्ट्रेंज मध्ये झाली होती की इस्रायल लोकांना माहीत सुद्धा नव्हतं की आज रात्री त्यांची सुटका होईल. येशू ख्रिस्ताच्या अगोदर जवळजवळ 1500 वर्ष ज्यावेळेस फारो देवाच्या लोकांना जाऊ देत नव्हता, देवाने मोशेला निवडलं आणि मोशेला सांगितलं जा आणि फारोला सांग माझ्या लोकांना जाऊ दे. कशासाठी? त्यांनी माझा सण साजरा करावा. आज आपण सण साजरा करत आहोत, आज आपण या ठिकाणी फेस्टिवल साजरा करत आहोत, आज आपण येशू ख्रिस्ताची आठवण करत आहोत या गुड फ्रायडेच्या दिवशी. आणि ही योजना आम्हाला मोशेच्या काळात पाहायला मिळते. मोशेला देव बोलला की जा आणि फारोला सांग लेट माय पीपल गो. फॉर व्हॉट? कशासाठी? दे विल गो इन विल्डरनेस अँड दे विल सेलिब्रेट माय फीस्ट. ते जंगलात जातील, ते अरण्यात जातील आणि सण साजरा करतील. आणि बायबल आम्हाला सांगतं की फारो त्यांना जाऊ देत नव्हता. देवाने वेगवेगळ्या पिढ्या पाठवल्या. तुम्हाला आठवत असेल तर आठवा, गोमाशाची पिढा आली, जे फ्रॉक्स आहेत बेडकं म्हणतो आम्ही त्यांना गावाकडं, बेडकाची पिढा आली. काही लोक आपल्याला जास्त डोकं खाजवताना दिसतात, डोक्यामध्ये आपण म्हणतो वॉ तर नाही झाले ना, लाईज, वॉनची पिढा आली. पाणी जे आहे नदीतलं ते रक्तामध्ये बदललं. खूप सगळ्या पिढ्या आल्या, अंधाराची पिढा आली. आणि या सगळ्या पिढीतून फारो काही जाऊ दे ना. मग देव मोशेला म्हणाला बघ मी आज रात्री असं काहीतरी भयानक करणार, मी आज रात्री काहीतरी असं वेगळ्या प्रकारचं करणार की फारो तुम्हाला ढकलून देईल. लवकर जा आणि जाऊन सण साजरा करा. माझ्या मागे बोला सण साजरा करा प्लीज सर्वजण. आणि मोशे फारोला जाऊन सांगतो की आज रात्री तू मला आणि माझ्या लोकांना जाऊ देणार आहे, कारण देव एक अशी पिढा पाठवेल, देव एक अशी घटना घडवेल की जी घटना घडणारी आहे ही घटना विलक्षणी असणार आहे. आणि रात्रीच्या वेळेस आम्ही पाहतो की डेथ एंजल तिथं आलेला आहे, मृत्यूदूत तिथं आलेला आहे. आणि एकेका घरामध्ये मरण जे आहे रात्रीच्या वेळेस एंट्री करत आहे. आनंदाची गोष्ट ही की ज्या ज्या घरावर कोकऱ्याचं रक्त होतं, ज्या ज्या घरावर द ब्लड ऑफ लॅम आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो, जे अप्लाय केलेलं होतं त्या घरात मरण येत नव्हतं. कल्पना करा, 2 लोक आहेत शेजारी शेजारी, एक आहे इस्रायलाईट आणि एक आहे इजिप्शियन. शेजारी भिंतीला भिंत आहे, आपण रो हाऊसिंग म्हणूया त्याला. एका घरामध्ये जीवन आहे, दुसऱ्या घरामध्ये मरण आहे. ज्या घरावर कोकऱ्याचं रक्त आहे देर इज लाईफ, आणि ज्या घरामध्ये कोकऱ्याचं रक्त नाही देर इज डेथ. आणि आम्ही पाहतो सर्व मिझरामध्ये किंवा या इजिप्तमध्ये जिकडे तिकडे लोक मरायला लागले. प्रथम जे जन्मले ते मरायला लागले आणि इस्रायल लोक त्या रात्री बाहेर निघाले, ते बाहेर आले. आणि याला म्हणतात वलांडणाचा सण. बायबलमधला पहिला सण जो आहे, बायबलमध्ये अनेक सण आहे पण पहिला जो सण आहे तो आहे वलांडणाचा सण. पहिला जो सण, पहिला जो वलांडण आहे तो एवढा घाईघाईत घडला की देवाने मोशेला सांगितलं होतं यांना सांग की तुम्ही एक बकरा मारायचा आहे, तो घाईघाईमध्ये खायचा आहे. तो जो कोकरा आहे त्याची मुंडी इन सेन हेड, त्याचे स्टमक इन सेन मधले जे आतडे आहेत ते, आणि त्याचे पाय हे तुम्हाला खायचे. कडू भाजी त्याच्याबरोबर ठेवायची आहे. आणि इतकंच नाही, हातामध्ये काठी ठेवायची आहे आणि तुम्हाला ते त्याच्यामध्ये भाकर ठेवायची, पण भाकरीमध्ये खमीर नसावं, बेखमीर भाकर ते असावी. ते खा आणि माझा सण साजरा करा. हा जो वलांडण सण आहे हा 7 दिवस चालायचा.
किती दिवस? 7 दिवस. आणि आम्ही पाहतो जी पॅशन वीक आहे, मी मेनलाईन चर्चमध्ये आज, किती दिवस आहे पॅशन वीकमध्ये? जी होली वीक असते याच्यात किती दिवस येतात? आम्ही जावळ्याच्या रविवारी हे सुरू करतो आणि मोस्टली आम्ही होली सॅटर्डेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत आम्ही जातो आणि मग आम्ही रेझरेक्शन डे, ईस्टर डे सेलिब्रेट करतो. जुन्या करारामध्ये 7 सण आम्हाला पाहायला मिळतात. वलंडन सण हा 7 दिवसाचा आम्हाला पाहायला मिळतो. जुन्या काळात अर्पण करताना याजक रक्त घ्यायचा आणि ते 7 वेळा शिंपडायचा. आणि महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्ताचे शेवटचे वधस्तंभावरचे शब्द किती आहेत चर्च? 7 शब्द येशू ख्रिस्ताचे जे आहेत ते शेवटचे आहेत. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने हा वलांडण, पास ओव्हर हा आम्हाला पाहायला मिळतो. अटोनमेंट डे मध्ये बदलला, हा त्याने गुड फ्रायडे मध्ये बदलला. आणि या गुड फ्रायडेकडे जर पाहायचं आहे आम्हाला, एक एक शब्द ऐकायचा आहे, तर त्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताने ज्या ज्या गोष्टींना तोंड दिलं आम्हाला त्या पण पाहावं लागतील. सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला येशूच्या जीवनात पाहायला मिळते, येशू ख्रिस्ताला अरेस्ट करण्यात आलेला आहे. फक्त अरेस्ट केलं असं नाही, तर त्याला हाणमार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याला एक प्रवास करायला लावला. याला आम्ही म्हणतो की हा कॅल्वरीचा प्रवास आहे. आणि त्याच्या खांद्यावर एक वधस्तंभ म्हटलेला खांब दिलेला आहे. हा जो वधस्तंभ म्हटलेला खांब आहे ना, मी याचा बऱ्याच दिवस अभ्यास करत होतो. म्हटलं मी मेथोडिस्ट चर्चला जातोय पुणे या ठिकाणी आणि मंडळीला थोडंसं भेटावं काहीतरी. आणि प्रार्थना करत असताना मला देवबापाने ज्या गोष्टी दिल्या, मी आपल्याला वधस्तंभाबद्दल थोडं सांगणार आहे, मी आपल्याला काट्यांबद्दल थोडं सांगणार आहे, मी आपल्याला खिळ्यांबद्दल थोडं सांगणार आहे. आणि मी आपल्याला त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभ वाहिला तो प्रवास, आणि हा वधस्तंभ जो येशूने वाहिला, या वधस्तंभाच्या नंतर काय झालं थोडंसं ग्लिम्स आपल्याला देत आहे. चालेल चर्च? सर्वजण बरं प्लीज. आम्ही पाहतो येशूला वधस्तंभ दिला. हा वधस्तंभ जो आहे हा 74 किलो तर 136 किलोचा असला पाहिजे असा बायबलचा अभ्यास करणारे म्हणतात. याला कारण असं, 3ऱ्या शतकामध्ये कॉन्स्टंटाईन नावाचा जो पहिला रोमन एम्पायर आहे, बादशाह आहे, याने ओपनली ख्रिश्चनिटी जी आहे ती एक्सेप्ट केली आणि तो ख्रिश्चन झाला. आणि तो ख्रिश्चन झाल्यामुळं म्हणितला छळ निघून गेला आणि संपूर्ण रोमन एम्पायर आता ख्रिश्चन झालेला आहे. आणि याला आई आहे, या आईचं नाव हेलेना. आणि ही जी आई आहे हिचं पण तारण झालं हिच्या मुलामुळं. आणि ही म्हटली, बाळा मला एक टूर करायचा आहे आणि हा जो टूर असेल मला होली साईट जाऊन पाहायचा. येशू कुठे चालला, येशूने कुठं वधस्तंभ वाहिला, येशू कुठे जन्मला, येशू काय करत होता. ही आई बऱ्याच दिवसाच्या टूरवर होती आणि त्या प्रत्येक ठिकाणी जात होती जिथं जिथं येशूने भाकरी केल्यात, जिथं जिथं येशूने द्राक्षरस केला, त्या प्रत्येक ठिकाणी ती जात असताना आता ही आई अशा ठिकाणी आली जिथं येशू मेलेला आहे. आणि त्या ठिकाणी या आईला वधस्तंभ सापडला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. ही जी हेलेना आहे, कॉन्स्टंटाईनची आई, हिने तो वधस्तंभ शोधून काढला. आणि त्या वधस्तंभाला शोधल्यामुळं हिला देखील सेंट ही पदवी देण्यात आली आणि हिला सेंट हेलेना अशा प्रकारचं म्हणतात. आणि त्यामुळं या डॉक्युमेंटरीमध्ये या वधस्तंभाचं जे वजन आहे कमीत कमी 70 पेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त जे आहे 135 ते 36 किलो एवढा वधस्तंभ येशूच्या पाठीवर आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की तो पटला. म्हणून बायबल सांगतं की एका दुसऱ्याला देखील त्यांनी वधस्तंभ व्हायला लावला. आणि म्हणून या वधस्तंभाच्या नावाने देखील एक सण साजरा होतो. आपण तो साजरा करत नाही, मी फक्त आपल्याला इतिहास सांगत आहे. आणि त्या सणाला म्हणतात द फीस्ट ऑफ होली क्रॉस. 3ऱ्या शतकात ही घटना चालू झाली. इतकंच नाही, आम्ही अजून जर पुढे आलो तर तुम्हाला हिस्ट्री चॅनल माहिती आहे का? जिओग्राफी हिस्ट्री. या हिस्ट्री चॅनलवर काही दिवसापूर्वी एक स्पेशल एपिसोड गुड फ्रायडेला त्या ठिकाणी डिस्क्लोज केला गेला किंवा त्या ठिकाणी प्रसारित केला गेला. आणि हा होता येशू ख्रिस्ताच्या हातात गेलेल्या खिळ्यांबद्दल. आणि असं सांगतात की येशू ख्रिस्ताच्या रेझरेक्शन नंतर काही दिवसाने 2 खिळे सापडले आणि त्याच्या काही दिवसानंतर अजून एक खिळा सापडला, म्हणजे 3 खिळे सापडले. हे जे 3 खिळे आहेत हे कमीत कमी 3 इंच ते 9 इंच पर्यंत होते असं हिस्ट्री चॅनलवर दाखवलंय. आता ते किती इंच असो, फक्त आपल्या ज्ञानात भर पडावी, आपल्याला थोडी आयडिया हवी म्हणून मी हे सांगत आहे. आणि म्हणून कल्पना करावी तुम्ही की वधस्तंभ जो आहे जवळजवळ 100 किलोपेक्षा जास्त आहे. 3 ते 9 इंच या लांबीचे ते खिळे आहेत. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हा जो वधस्तंभ आहे हा कमीत कमी 12 ते 15 फूट आहे ज्याच्यावर येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे. बरं, आम्ही अजून थोडं जर पुढे आलो तर येशू ख्रिस्ताच्या डोक्यात जे काटे गेले, हे काटे म्हणजे आपल्या येड्याबाबळीचे काटे नाही. तुमच्या पुण्यात येड्याबाबळे आहेत की नाही मला माहिती नाही, पण आमच्या नगरकडे जर तुम्ही आले तर मोठे मोठे काटे असतात, खतरनाक, ते पाहूनच भीती वाटते. आणि बऱ्याचदा लोक म्हणतात की असेच मोठे काटे घातले असेल. बिलकुल नाही. हे जे काटे आहेत हे काटे 3 ते 6 डायमीटर
या साईजमध्ये असायचे डायमीटरमध्ये. आणि आम्ही पाहतो की एक ॲक्च्युली हे रोपटं असायचं. याच काट्यांना 2 ते 3 प्रकारचे नाव आहे. काही लोक याला ख्रिस्ताचे काटे म्हणतात. हे आजही हा प्लॅन्ट आम्हाला यरूशलेममध्ये सापडतो. काही लोक याला यरूशलेमचे काटे म्हणतात, तर काही लोक याला इस्रायलचे काटे म्हणतात. अजूनही बरेच नाव आहे, मला तिकडे जायचं नाही कारण आपल्याला 7 शब्दाकडे जायचं आहे. परंतु आम्ही पाहतो अशा प्रकारचे काटे येशूच्या मस्तकात घातलेले आहेत. एवढा अवजड वधस्तंभ त्याला दिलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं हा वधस्तंभ घेऊन येशू ख्रिस्त आपला प्रवास सुरू करत आहे. आणि हा प्रवास जो आहे येशू ख्रिस्ताचा, हा 600 मीटर ते 2000 मीटर इतका असावा, अशा प्रकारचं स्कॉलर्स म्हणतात. 600 मीटर ते 2000 मीटर म्हणजे पाऊण किलोमीटर ते 2 किलोमीटर. जर आपण इस्रायलला जाऊन आलेले असाल आपल्यापैकी काही जण, तर तुम्ही पहा इस्रायलचा हा प्रवास शेवटचा करत असताना 7 होली स्टेशन लागतात. आणि त्या प्रत्येक स्टेशनला येशू कुठं थांबला. कुठं लेडीज आल्याने म्हटलं की बाळा आम्हाला तुझी दया येते, तो म्हटलं माझ्यासाठी नका रडू, आपल्या लेकरासाठी रडा. हे सगळं चित्र त्यामध्ये आहे. जर कधी इस्रायलला गेले नसाल आणि तुम्हाला ते आठवलं तर माझी पण आठवण करा की यार पास्टर याच्यावर आपल्या चर्चमध्ये बोलले होते. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की ही सर्व जे पिक्चर आहे येशू ख्रिस्ताच्या बलिदाना अगोदरचा, त्याच्यावर असलेला अवजड वधस्तंभ, त्याच्या डोक्यात असलेले काटे, त्याच्या हातापायात गेलेले खिळे, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर काय याव्यात, तर आम्हाला वधस्तंभ किती भयानक आहे आणि वधस्तंभाची यातना किती भयानक आहे हे आमच्या लक्षामध्ये येतात. अहो पहा तुम्ही, हे 7 शब्दाकडे एंट्री करताना मला महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू द्या. होसान्ना म्हणणारे, त्याला डोक्यावर घेणारे, त्याचा जय जयकार करणारे, त्याच्यासमोर नाचणारे, त्याच्यासमोर टाळ्या वाजवणारे, तूच दाविदाचा पुत्र आहे, तूच यहूद्यांचा राजा आहे, तूच मसीहा आहे, त्याच्यासमोर कपडे टाकणारे, काय नसन केलं, इतकं केलं की शास्त्री पुरुष म्हणतात त्यांना गप करा. येशू म्हणतो गप राहिले तर धोंडे वरडतील, मी आज त्यांना बंद नाही करू शकत, गप्प नाही करू शकत. एवढं सगळं करणारे फक्त 3 ते 4 दिवसात म्हणतात त्याला वधस्तंभावर द्या. 3 ते 4 दिवसात म्हणतात तुला स्वतःला वाचव, आम्हालाही वाचव. 3 ते 4 दिवसात म्हणतात की हा कसला यहूद्याचा राजा. तुम्हाला कळतं का चित्र कसं बदलतं, लोक कसे बदलतात, संघ चालणारे कसे विरोधात जातात, उचलून धरणारे कसे आपटतात, उत्तेजन देणारे कसे डिमोटिवेट करतात. पहा तुम्ही, मी बायबलमधून आपल्याशी बोलत आहे की या ठिकाणी मी पाहतो की जे येशू बरोबर आहेत, जे येशू बरोबर चालत आहे, आता तेच विरोधात गेलेले आहेत. आणि इतकंच नाही, ते म्हणत आहे तू स्वतःला वाचव. जे येशू ख्रिस्ताला उत्तेजन देणारे होते, जे येशू ख्रिस्ताला जय उत्सव करणारे होते, आता तेच येशूला दुःख सहन करायला लावत. आणि हे सगळं करत असताना येशू त्यांच्या समोर वधस्तंभावर आहे. सगळे तिथं जमलेले आहे. मी जेव्हा सगळे म्हणतो तर 10-20 लोक नका धरू. 7 शब्द ऐकत असताना एक लक्षात घ्या, हा वलांडणाचा सण होता. वलांडणाचा सण वर्षातून एकदा साजरा व्हायचा. 7 दिवस त्याचं सेलिब्रेशन असायचं. यामध्ये अनेक पदार्थ होते वलांडण सणामध्ये. आता माझ्याकडे वेळ नाही, मी तुम्हाला नंतर कधी सांगेल की वलांडण सणामध्ये काय काय पदार्थ असायचे. पहिल्या वलांडणात काय होतं, येशूच्या वलांडणात काय होतं, आणि आज यहुदी लोक काय घेतात हे मी नंतर कधी सांगेल. परंतु आम्ही पाहतो या ठिकाणी वलांडण सणासाठी जगभरातून लोक आलेले होते. देयर वेर ह्यूज क्राऊड. त्या ठिकाणी मी पाहतो की ते सर्व होते जे वलांडण सण सेलिब्रेट करण्यासाठी आले होते. तिथं येशूने ज्यांना बरं केलं ते होते, येशूचे शिष्य होते. आम्ही पाहतो येशूने ज्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी द्राक्षरस दिला होता ते तिथं होते, ज्यांना भाकरी चारला ते तिथं होते, ज्यांनी येशूला सपोर्ट केला ते तिथं होते, जे येशूच्या विरोधात गेले ते तिथं होते. भली मोठी क्राऊड होती. इतिहासात कधी जमली नाही एवढी मोठी क्राऊड त्या दिवशी तिथं होती. आणि आता येशूंसमोर वधस्तंभावर आहे आणि आम्ही पाहतो या वधस्तंभावरून तो 7 शब्द रिलीज करत आहे. या 7 शब्दाकडे जाताना मला अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगू द्या. आज आपण या ठिकाणी 7 शब्दावर ऐकत आहोत, परंतु बऱ्याच मंडळामध्ये, अनेक मंडळांमध्ये या दिवशी 7 शब्दाच्या ऐवजी कधी कधी 7 विधानावर उपदेश केला जातो. कधी कधी 7 ज्या मंडळात प्रगटीकरणातल्या थुआतीरा, फिलदिल्फिया आणि इतर ज्या मंडळे आहे या सगळ्या मंडळावर एक एक उपदेश केला जातो. थोडंसं मंडळीला अजून कळावं म्हणून याही प्रकारची पद्धत आहे. आणि आज मी देवाला धन्यवाद देतो की या मंडळीमध्ये मला येशूच्या 7 शब्दांवर बोलायची संधी मिळाली. देवाचे मी आभार मानतो की हे जे 7 शब्द आहे याचं कलेक्शन करत असताना देवाला गौरव असतो की 4 शुभवर्तमान एका विचारात आलेले, 4 शुभवर्तमानचे लेखक एका विचारात आले आणि त्यातून जे 7 शब्द आले त्यातला पहिला जो शब्द आहे आम्हाला पाहायला मिळतं. त्याकडं जाण्या अगोदर मी तुम्हाला वधस्तंभाजवळ घेऊन इच्छितो. जायचं वधस्तंभाजवळ.
वधस्तंभाजवळ जायचं का? बायबलमधून म्हणते मी, इस्रायलला जाऊन नाही म्हणत आहे, तो तिथं नाही, पण आता ही इज नॉट देअर, काहीच तिथं नाही आहे, सगळं आता मंडळीमध्ये. आमेन. परंतु महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो, हा जो वधस्तंभ आहे ना, जो वधस्तंभावर असायचा तो शापित असायचा. जो वधस्तंभावर असायचा तो निंदेस पात्र असायचा, तो घृणेस प्राप्त असायचा, त्याचा तिरस्कार केला जायचा. आणि आम्ही पाहतो वधस्तंभाचं मरण हे जगातलं सर्वात क्रूर मरण होतं, जगातलं सर्वात वाईट मरण होतं. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला. वधस्तंभाची व्याख्या लक्षात घ्या तुम्ही, मी आपल्याला व्याख्या सांगत आहे. वधस्तंभ म्हणजे इग्नोर केलेला, वधस्तंभ म्हणजे अट्टल गुन्हेगार, आणि वधस्तंभ म्हणजे त्याची फक्त येणारा जाणारा निंदा करायचा, तोंडात मारायचे, त्याला आम द्यायचे, त्याचे चिमटे काढायचे, त्याचे कपडे वाटून घ्यायचे. त्याला इतकं भयानक मरण होतं की मैं तुझे चैन से मरने भी नहीं दूंगा. लक्षपूर्वक आहे का? म्हणजे तो मेला तरी त्याचे हाडं मोडले जायचे, तो मेला तरी त्याच्या कुशीत भाला भोगसला. कल्पना करा किती क्रूर रोमन गव्हर्नमेंट होतं. आणि म्हणून वधस्तंभ म्हणला की लोकांच्या अंगावर काटे यायचे, वधस्तंभ म्हणला की लोकांना भीती वाटायची. आणि आम्ही पाहतो अशा वधस्तंभावर तुमचा आणि माझा प्रभू आजच्या या दिवशी 2000 वर्ष अगोदर त्या वधस्तंभावर जातो. 7 शब्दाकडे जात असताना मला आपल्याला या वधस्तंभाबद्दल सांगू द्या. वधस्तंभ घृणेस पात्र धरला जात होता, वधस्तंभ निंदेस पात्र धरला जात होता. परंतु तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने एका झटक्यामध्ये वधस्तंभाची भाषाच बदलून टाकली, वधस्तंभाची व्याख्याच बदलून टाकली. संत पौल गलतीकर पुस्तकाचा 6वा अध्याय आणि वचन 14 मध्ये म्हणतात की मी वधस्तंभाचा अभिमान बाळगतो. जो वधस्तंभ लोक पाहत नव्हते त्याच वधस्तंभाला आज तरुण आपल्या गळ्यात अडकवतात. आता टॅटूचा जमाना आहे, अंगावर टॅटू काढतात, कानात आमच्या काही अनेक बहिणी वधस्तंभाचे कानातले घालतात, आणि घरावर तर जास्त वधस्तंभ असतात. काय असं घडलं की जो वधस्तंभ नको होता तो एवढा हिट झाला तुमच्या आणि माझ्या प्रभूच्या या 7 शब्दामुळं. जो वधस्तंभ नको होता आता तो लोकांसाठी एक आदर्श ठरला, एक आम्ही पाहतो की लोकांसाठी एक नमुना ठरला. आणि संत पौल म्हणतो मी स्वतःला वधस्तंभावर खिळतो. आम्हाला पाहायला मिळतं इतकी महत्वाची भूमिका येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाची. चला आपण त्या वधस्तंभाजवळ येऊ. पहिलं शतक ते 3रं शतक लक्षात ठेवायचं चर्च, मी पहिली मंडळी म्हणतो तेव्हा. तर त्या काळामध्ये गुरुवारची सभा, शुक्रवारची सभा, रविवारची सभा एकच व्हायची. 3ऱ्या शतकामध्ये ज्यावेळेस कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, निकेची धर्मपरिषद झाली, त्यामध्ये जगातले सगळे बिशप्स आले, त्यामध्ये सर्व ज्या त्या काळचे मेन लाईन्स आहेत ते सगळे एकत्र आले. आणि मग हा डिसिजन घेण्यात आला की आता सगळं वेगवेगळं करा. झावळ्याचा रविवार वेगळा झाला, मोंदी गुरुवार वेगळा झाला, गुड फ्रायडे वेगळा झाला, ईस्टर सभा वेगळी झाली. आणि पहिल्या होली वीकमध्ये 7 दिवस नव्हते, पहिल्या होली वीकमध्ये फक्त 3 दिवस होते. हळूहळू त्याच्यामध्ये एक दिवस ॲड करण्यात आला. आणि मजेची गोष्ट बऱ्याच काळपर्यंत बुधवार ॲडच केलं नाही. बुधवार काय ॲड केला नाही कारण पहिल्या सुरुवातीच्या वेळी वाटलं हा तर यहुदाने दिलेला धोका आहे आणि हा बुधवार याच्यात होली म्हणून कसा घ्यायचा. आणि याचं डिटेल जे आहे मी काल आणि परवा यूट्यूबला टाकलेलं आहे, तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला तिथं डिटेल भेटेल. कारण आपल्याकडे आता ती वेळ नाही आहे की यहुदाची फितुरी, यहुदाचा विश्वासघात आणि त्यातून होली कसं आलं, त्यातून याला ॲड कसं केलं याकडे आपण नंतर जाऊ. पण महत्त्वाची गोष्ट आम्ही पाहतो की सुरुवातीला 7 शब्दावर अशा प्रकारे जसं आज आपण इथं जमलो अशी सर्व्हिस होत नसायची, पण आठवण व्हायची. पहिला जो उल्लेख आला 7 शब्दांच्या भक्तीचा हा 17व्या शतकामध्ये आला. साऊथ अमेरिकेमध्ये पेरू नावाचा जो प्रदेश आहे, गाव आहे, या ठिकाणी एक भक्ती घेण्यात आली. आणि त्या भक्तीमध्ये पहिल्यांदा 7 शब्दावर प्रचार झाला. आणि तेव्हापासून तो पहिला सोर्स घेतला जातात की जिथं 7 शब्दावर भक्ती सुरू झालेली आहे. आणि असं काय घडलं की त्या पेरूमध्ये भक्ती झाली तर मोठा भूकंप आला होता, अर्थक्वेक, आणि 5000 पेक्षा जास्त लोक मेले होते. आणि सगळे एकत्र आले प्रार्थना करायला. आणि असे सन्माननीय पाळक साहेब होते, त्यांना देवाच्या आत्म्याने प्रेरणा दिली की तू आता बायबलमधून येशू ख्रिस्ताचे 7 विधानं गोळा कर आणि तू त्याच्यावर बोल. आणि ते सन्माननीय पाळक साहेब पहिल्यांदा 7 शब्दावर बोलले. आणि तिथून 7 शब्दाची जी प्रथा आहे ती वेस्टर्न कंट्रीमध्ये आणि हळूहळू सगळीकडे पसरली. हा एक सोर्स आहे, असंच असेल असं नाही, पण ही एक त्या ठिकाणची आपल्याला असलेली महत्वाची गोष्ट आहे. चला चर्च अजून पुढे जाऊया. येशू ख्रिस्ताचे हे शेवटले 7 शब्द नाहीत, येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरचे शेवटचे 7 शब्द आहेत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं हे शब्द झाले आणि सगळं संपलं. ही तर सुरुवात आहे. हे 7 शब्द तर खऱ्या ख्रिस्ती जीवनाची आणि मंडळीची सुरुवात करून देतात. आणि याही नंतर आम्हाला येशू ख्रिस्ताचे अनेक शब्द पाहायला मिळतात. तुम्हाला आठवत असेल तर आठवा, 3ऱ्या दिवशी तो परत उठला. म्हणा प्रभू उठलाय. रविवारी बोलण्याऐवजी आपण आजच सुरू करूया. कसा उठलाय?
कसा उठलाय? आर यू शुअर? यस. तो कसा उठलाय? खरोखर उठलाय. आमच्या नगरला जर तुम्ही आले, आमच्याकडे पहिलं चर्च आहे, मोठे चर्च. सकाळीच भली मोठी फेरी निघते, अख्खं हलून टाकतात ते. प्रभू उठलाय, खरोखर उठलाय. आणि उठल्यानंतर काय झालं पुढं? 40 दिवस तो त्याच्या मंडळीतल्या, त्याच्या शिष्यांना, त्याच्या बरोबरच्यांना भेटी देत होता. आणि बायबल सांगतं तो त्यांना अनेक गोष्टी शिकवत होता. याचा अर्थ असा, या 7 शब्दानंतर पण शिक्षण आहे. काय म्हणाला पेत्राला? पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस का? तर माझे काय चारतो? मेंढरं चार. किती वेळा बोलला आठवतं का? 3 वेळा बोलला, माझे मेंढरं चार, माझे मेंढरं चार. आणि तिसऱ्यांदा बोलतो, माझे कोकरं चार. आम्ही पाहतो हे वधस्तंभ नंतरचं चित्र आहे. थोमा म्हटला मी विश्वास ठेवणार नाही खरंच उठलाय म्हणून. तो अचानक तिथं आला, म्हणतो थोमा ये आणि माझ्या हातात बोटे घालून बघ, माझ्या कुशीत बोटे घालून बघ, मी तोच आहे का? आणि तो म्हणतो, माझा देव, माझा प्रभू. आपल्या शेजारच्याला म्हणा, माझा देव. प्लीज चर्च, माझा प्रभू. हे कोण बोललं? थोमा, जो आपल्या भारतात आला AD 52 मध्ये, आणि तेव्हाच आपल्याकडे गॉस्पेल आला. तो संशय होता. आणि जेव्हा येशू त्याच्याकडे आला, हे संवाद वधस्तंभावर नंतरचे आहेत. आणि असे अनेक संवाद आहे, पण मला महत्त्वाचे 2 संवाद आपल्याला सांगू द्या आणि मग आपण 7 शब्दामध्ये एंट्री करूया. मत्ती सुवर्तमान याचा 28वां अध्याय 18 ते 20 वचनं, याला इंग्लिशमध्ये ग्रेट कमिशन म्हणतात. बरोबर आहे का? ग्रेट कमिशनचा अर्थ महान आज्ञा. आणि ही आज्ञा येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून नाही दिली, वधस्तंभावर जायच्या अगोदर नाही दिली, पुनरुत्थानानंतर दिली. ही त्याची शेवटची आज्ञा आहे. याच्यानंतर त्याला जायचं होतं. आणि म्हणून येशूचे शेवटचे शब्द जर काय असावेत चर्च मंडळीसाठी, तर ते हे, मला जायचंय, मला सुवार्ता सांगायची, मला बाप्तिस्मे द्यायचे, मला शिष्य बनवायचे. मार्क सुवर्तमानाचा 16वां अध्याय वचन 15, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे आहेत येशूचे शेवटचे शब्द. आणि याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, प्रेषणाचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 8 हे येशूचे फायनल शब्द आहे. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. कुठे कुठे साक्षीदार व्हाल? येरुशलेममध्ये, यहुदामध्ये, शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत. हे वधस्तंभानंतरचे शब्द पण आमच्यासाठी गरजेचे आहेत. का? कारण गुड फ्रायडे जो आहे तो फक्त 7 शब्दामध्ये नाही आहे. गुड फ्रायडे जो आहे तो पूर्ण देवाच्या वचनामध्ये आहे. मी फक्त ब्रीफली आपल्याला जात आहे, कारण मला बाकीचा पण भाग कव्हर करायचा आहे. तुमच्या लक्षात आलं, मी आपल्याशी क्रॉसबद्दल बोलत आहे, मी आपल्याशी काट्याबद्दल बोललोय, मी आपल्याला त्या जागेबद्दल बोललोय, मी आपल्याला खेड्यांबद्दल बोललोय आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत. महत्त्वाची गोष्ट मला 7 शब्दाकडे जाताना आपल्याला सांगू द्या. येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी त्याला क्रुसिफाईड केलं, त्या ठिकाणाला कवटी किंवा गुलगुथा अशा प्रकारचं म्हणतात. आणि बायबलचा अभ्यास करणारे मोस्टली याच्यावर एका मताने, अनेक ठिकाणी वेगवेगळी मतं आहे, पण एक मताने म्हणतात की जिथं येशू वधस्तंभावर गेला तिथंच आदामाला पुरलं होतं. आदामाला कुठं पुरलं होतं? जिथं येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ होतात. मॅक्झिमम सगळे याला ॲग्री होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यिर्मया संदेष्टा इस्रायल लोकांसाठी फक्त विलाप करायचा. तुम्हाला विलाप गीतचं पुस्तक माहीत असेल बायबलमध्ये. आम्ही जळून भस्म झालो नाही, काय परमेश्वराची काय आहे? कुठे आहे? विलाप गीतामध्ये तुम्हाला हे सापडेल. आणि महत्त्वाची गोष्ट, हा यिर्मया जो आहे बायबलमधला हा रडका संदेश आहे, फक्त रडायचा होतो. एका ठिकाणी तो म्हणतो, जर माझं मस्तक जलसंचय असतं, माझे डोळे जर झरे असते, तर मी अजून रडलो असतो, अजून प्रार्थना केल्या असत्या. हा यिर्मया जो आहे हा नबूखदनेस्सर या राजाच्या काळामध्ये होता, ज्या वेळेस या नबूखदनेस्सर येरुशलेम जे आहे कॅप्टिव्ह केलं आणि यिर्मयाला त्यांनी सोडून दिलं, कारण त्याचा तो सन्मान करायचा आणि बाकीचे तो घेऊन गेला. हा यिर्मया एका टेकडीवर जाऊन बसला आणि त्या टेकडीवर हा रडते आणि बायबलचा अभ्यास करण्याने सांगता ही तीच टेकडी होती जिथं येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलेलं आहे. मला असं वाटतं एक टाळ्याचं अर्पण आपण प्रभूला देऊया, जो आज आपल्याला ऐतिहासिक गोष्टी ओपन करत आहे. टाळ्याचं अर्पण प्रभूला. तिसरी महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक झाला म्हणून त्याला मस्तक म्हणलं या टेकडीला. आणि फक्त मस्तक नाही झाला, त्या दिवशी त्या टेकडीवर त्याने सैतानाचं मस्तक तुडवलेलं आहे. त्याने सैतानाचं मस्तक त्या ठिकाणी नेस्तनाबूत केलेलं आहे. आणि म्हणून ही गुलगुथामधली टेकडी स्कल ही देखील आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि अजून मला महत्त्वाची गोष्ट सांगू द्या, स्त्रीची संतती तुझं मस्तक फोडेल आणि तू तिच्या टाचाला चावशील. ही जी स्त्रीसाठी भविष्यवाणी होती उत्पत्ती 3 मध्ये, ती येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून पूर्ण केलेली आहे. चला आपण अजून पुढे जाऊया आणि महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे आपण आता 7 शब्दाकडे येणार आहोत. पहिला शब्द आम्ही लूका सुवर्तमानाचा 23वां अध्याय आणि 34 वचनामध्ये पाहतो. त्या ठिकाणी असं म्हटलंय, हे बापा
यांना क्षमा कर, त्यांना कळत नाही ते काय करतात. चला थोडंसं आपण या शब्दाकडे जाऊया की प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला शब्द आहे, हे बापा यांना क्षमा कर, दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग. त्यांना कळत नाही ते काय करत आहे. चर्च माझी इच्छा आहे तुम्ही बारकाईने लक्षपूर्वक ऐकावं, मागचे पुढचे सगळे, आणि जे मला टी व्ही चॅनलवर पाहताय, मोबाईल चॅनलवर पाहताय, प्लीज ऐका. हे आज आपण गुड फ्रायडे सेलिब्रेट करत असताना जर आम्हाला हे व्यवस्थित कळलं नाही तर असे कितीतरी गुड फ्रायडे येतील जातील, आम्हाला त्याचं महत्त्वच कळणार नाही. आणि म्हणून पहा, येशूचा पहिला शब्द काय, हे बापा यांना. सापडलं का? वाचा. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आता माझी इच्छा आहे की तुम्ही थोडा विचार करावा. येशू ख्रिस्ताला गुरुवारी अरेस्ट केलेलं आहे. गुरुवारी का म्हणतो मी लक्षपूर्वक ऐका. यहुदी दिवस हा रात्री 12ला चालू होत नाही. मी पुढे संदेशात तुम्हाला सांगाल तो कधी चालू होतो. म्हणून गुरुवारी रात्री त्याला अरेस्ट केलंय, त्याला ओढत ताडत आणलंय, त्याला हाणमार झालेली, तो कितीतरी व्याकुळ झालेला आहे, त्याला होसांना म्हणणारे त्याला नाव ठेवत आहेत, ज्यांना त्याने भाकरी दिल्या आता तेच त्याची चाष्टा टिग्गल करत आहे. आणि त्याला एवढा त्रास दिलाय की दुसरा कोणी जर असता तर त्याचा पहिला शब्द आला असता की देवा याला शाप दे, याचं वाटोळ होऊ दे, याचा आताच काहीतरी काटा कर, याला का कळत नाही मी तर काय म्हणून. कल्पना करा जरा तुम्ही, आपण मनुष्य प्राणी, जर एखादा थोडा त्रास देतो आपण सहन करू, अजून थोडा त्रास देतो आपण गपरे, तरी परत नको मला मोक नको करू, आणि अजून दिला का मग आम्ही वेगळंच काहीतरी करून बसतो मनुष्य म्हणून. कल्पना करा येशूला हे दे वर टॉर्चरिंग हिम, त्याला त्या ठिकाणी वेदना होत होत्या, अग्नी होत होत्या, तो व्याकुळ झालेला होता, त्याचं शरीर सपोर्ट करत नव्हतं, तो वधस्तंभावर आहे आणि त्याची कुचेष्टा करत आहे, त्याची टिंगल करत आहे. कोणी म्हणतं एलियाला बोलाव, वाचव, स्वतः काय काय त्रास होत आहे. आणि अशा वेळेस त्याचा पहिला शब्द जो त्याच्या मुखातून पार पडतो हा प्रेमाचा शब्द आहे, हा प्रीतीचा शब्द आहे, हा क्षमेचा शब्द आहे. आणि म्हणून आपल्या ख्रिस्ती धर्माला जग म्हणतं दया, करुणा आणि शांतीचा धर्म. आमेन. बरोबर आहे का? जस्ट कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण ॲक्टिव्ह झालो होतो. लोक म्हणायचे दया करणारे, हे शांती प्रस्थापित करणारे आणि हे प्रीती देणारे. आता आपल्या अनेक पालकांचा छळ होते आजूला बाजूला, आणि जेव्हा जेव्हा होतो आपण एकत्र येतो, आपल्या एखादी त्या ठिकाणी रॅली निघते, आपण म्हणतो हे बापा यांना क्षमा कर, यांना कळत नाही हे काय करतात. कारण आपला धर्म, आपला देव आणि आपल्या प्रभू येशूची शिकवण या वधस्तंभावून क्षमेची आलेली आहे, माफ करण्याची आलेली आहे आणि सोडून देण्याची आलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, आम्ही जर नियमशास्त्रामध्ये आलो, जर आम्ही जुन्या करारामध्ये आलो, तर निर्गमचं पुस्तक 21 अध्यायापासून तुम्ही पुढं वाचलं 24 वचन पासून, तर डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय आणि जीवाबद्दल जीव, हा नियम होता. आणि देवाला धन्यवाद असो, जो येशू वधस्तंभावर आहे, तो म्हणतो हे बापा यांना क्षमा कर. याचा अर्थ हा, ही जी भयंकर शिक्षा आहे तो रद्द करत आहे. आणि तो म्हणतो प्रभू जर येणाऱ्या काळात यांच्याकडून चुका झाल्या, जर यांच्याकडून कळत न कळत पाप घडले, हे तुझ्या विरुद्ध वागले, तर मध्यस्थ म्हणून माझा स्वीकार कर आणि यांना क्षमा कर, यांना क्षमा कर, यांना क्षमा कर. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरून त्या लोकांना हेच म्हणत आहे की मी तुम्हाला क्षमा करतो. तुम्ही मला काय काय केलं, तुम्ही मला काय काय त्रास दिला, आय डोंट थिंक अबाउट दॅट. फक्त मी तुमच्यावर प्रेम करतो, मी तुमच्यावर दया करतो आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी माफ करतो. पहिल्या जुन्या करारामध्ये कोकरा मारला जात होता, अर्पण केला जात होता क्षमा होण्यासाठी. नवीन करारात कोकरा मारला गेला क्षमा होण्यासाठी. फरक हा आहे, जुन्या करारातला कोकरा मेला, तो परत उठला नाही. नवीन करारातला कोकरा तिसऱ्या दिवशी उठला, तो सगळ्यांना भेटला आणि तो परत येणार आहे. मंडळी आमीन म्हणले का? ही इज गोइंग टू कम अगेन. तो परत येणार आहे तुम्हाला आणि मला घेण्यासाठी. आणि या वधस्तंभात तो डिक्लेअर करतो की हे बापा यांना क्षमा कर, यांना कळत नाही काय हे करतात. अजून महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त ज्यावेळेस शिकवण देत होता, येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या श्रोत्यांना, त्याच्या शिष्यांना टीच करायचा, तर येशू ख्रिस्ताच्या टीचिंगचा फंडामेंटल, ज्याला मी रूटेड म्हणतो, जर काय विषय होता तो हाच होता, आपले जशी स्वतःवर तशी इतरांवर प्रेम. जुन्या काळामध्ये म्हटलं होतं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर आणि शत्रूचा द्वेष कर. पण येशू ख्रिस्ताची शिकवण होती जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर, आणि जशी शेजाऱ्यावर तशी बाहेरवर. मत्तई वर्तमान 5 अध्याय 43 आणि 44 वचनामध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात की तुम्ही तर आपल्या शत्रूवर काय करा, प्रेम करा, त्यांना माफ करा, त्यांना संधी द्या, आणि तुम्ही त्यांना वाईटाने जिंकू नका, तर बऱ्याने वाईटाला जिंका.
येशू ख्रिस्त वधस्तंभ म्हणून म्हणतोय की यांना क्षमा कर, कारण जे शिक्षण त्याने दिलं होतं. तुम्हाला प्रभूची प्रार्थना आपल्या सगळ्यांना चांगली माहिती, रोज आपण करतो. प्रभूच्या प्रार्थनेत शब्द आलाय, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधाची काय कर. रोज प्रार्थना नाही आपली, आपण करतो ही प्रार्थना. ही येशूची जी प्रार्थना इतरांसाठी होती शिकवलेली, आता येशू ती स्वतः लागू करत आहे. आणि त्याच्या समोर जे शत्रू आहेत, त्याला जे त्रास देणार आहे, तो त्यांना माफ करतोय आणि तो त्यांना संधी देत आहे आणि तो त्यांना त्या ठिकाणी शक्ती देत आहे. महत्वाची गोष्ट मला सांगू द्या, 3.5 वर्ष फक्त येशूने सेवा केली. 3.5 वर्ष कमीत कमी त्याने मिनिस्ट्री केली. या 3.5 वर्षामध्ये येशू फार कमी बोलला. तुम्हाला एवढं मोठं बायबल, योहान म्हणतो जर ते सगळे पुस्तकं लिहिले, ते बायबल काय जगातले सगळे पुस्तकं संपतील. तो खूप कमी बोलला. येशू बोलला कमी, येशू जगला जास्त. जगला म्हणजे तो जर म्हणायचा क्षमा करतो तो क्षमा करायचा, तो जर म्हणायचा प्रार्थना करतो तो प्रार्थना करायचा, तो जर म्हणायचा दया करतो तो दया करायचा. तुमच्या लक्षात मी काय बोलत आहे, हे बापा यांना क्षमा कर, हे प्रीतीचा संदेश, माफीचा संदेश, क्षमेचा संदेश स्वतः येशूने त्याच्या जीवनातून शिकवला होता आणि आता वेळ आली होती तो इतरांना लागू करण्याचा. आणि महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो, तो काय म्हणत आहे या वाक्यामधला ब भाग, त्यांना कळत नाही काय ते काय करतात. हो, त्यांना कळत नाहीये की तो जो वधस्तंभावर टांगला गेलाय तो त्यांचा तारणार आहे. त्यांना कळत नाही हा जो वधस्तंभावर टांगला गेलाय तो शेवटचा अर्पण आहे. यानंतर अटोनमेंट नाही, यानंतर सॅक्रिफाईस नाही, यानंतर होला नाही, बकरू नाही, कोकरं नाही, येशू शेवटचा अर्पण आहे. हे त्यांना कळत नाही. त्यांना कळत नाही येशू ख्रिस्त संदेश त्यांच्या भविष्यवाणी पूर्ण करत आहे. एक एक भविष्यवाणी त्याच्या मरणाच्या रूपात पूर्ण होत आहे. हे त्यांना कळत नाही. आणि त्यांना कळत नाही की तो त्यांना स्वर्गात घेऊन जाणार आहे, तो त्यांच्यासाठी पुढचा दरवाजा तयार करत आहे आणि तो त्यांना स्वर्गाचा जो बंद झालेला दरवाजा होता तो परत उघडा करत आहे. प्रेज न हो. पहिल्या शब्दाची सांगता करताना मला आपल्याला ग्रॅम स्टेनकडे घेऊन जाऊ द्या. तुम्हाला सगळ्यांना ग्रॅम स्टेन माहिती असेल, नसेल माहिती तर 1997 साली ओरिसा राज्यामध्ये हे ग्रॅम स्टेन मिशनरी, जे ॲस्ट्रोन मिशनरी होते, सेवा करत असताना ते आणि त्यांचे 2 मुलं त्यांच्या जीवमध्ये असताना हॉस्पिटलजवळ त्यांना जाळून मारलं. इतकी भयानक मौत ती होती की जगाने तिची दाद घेतली आणि आपल्या भारत देशाने देखील ज्याने ते केलं होतं, दारासिंग नाव होतं, त्याला धरलं, अरेस्ट केलं. आणि ज्यावेळेस विटनेस आणि ज्या हिअरिंग चालू झाल्या, एक वेळ आला की सिस्टर स्टेनला तिथं बोलवलं आणि सिस्टर स्टेनची साक्ष घेत होत्या आणि सिस्टर स्टेनला सांगितलं, सिस्टर काय घडलं, तुमचं मत द्या, ऐका लक्षपूर्वक. सिस्टर स्टेन म्हणाल्या, जज साहेब 2000 वर्षापूर्वी कॅल्वरीच्या क्रुसावर ज्या देवाची मी आणि माझा नवरा सेवा करतो तो वधस्तंभावर गेला आणि तो वधस्तंभावर असताना म्हटला, हे बापा यांना क्षमा कर, यांना कळत नाही हे काय करतात. आणि तीच शिकवण मी या हा माझा शत्रू नाही आहे, जरी माझ्या लेकरं मारले, जरी माझा नवरा मारला, तरी देखील माझ्या प्रभूने मला याला माफ करायला लावलंय आणि मी आत्ताच्या आत्ता याला माफ करत. एक टाळ्याचं अर्पण प्रभूला द्या. हे बापा यांना क्षमा कर, त्यांना कळत नाही काय करतं. चर्च, मला पहिल्या शब्द सांगता करताना सांगू द्या, कडूपणा घेऊन ख्रिस्ती जीवन जगू नका, द्वेष घेऊन ख्रिस्ती जीवन जगू नका, मत्सर घेऊन ख्रिस्ती जीवन जगू नका. मी याचं तोंड पाहणार नाही, मी तो माझं तोंड पाहणार नाही, मी याच्याशी बोलणार नाही, मी त्याला प्रेज लॉर्ड देणार नाही. स्वर्गात कसे राहताल. मी परत सांगतो, ख्रिस्ती जीवन हे चांगलं करण्याचं जीवन आहे, ख्रिस्ती जीवन हे माफ करण्याचं जीवन आहे. परत एकदा ऐका, तो ठेवू द्या त्याच्या मनात, ती ठेवू द्या तिच्या मनात, तुम्ही माफ करून मोकळे तर व्हा. तुझा सूर्य जरी सकाळी उगवला, रात्री मावळायच्या अगोदर तू माफ केलं पाहिजे. तू म्हणतो किती वेळा माफ करायचं पाळक साहेब? 770 वेळा. पास्टर आम्ही 71वी वेळ आहे म्हणून माफ करत नाही. अरे एक्झॅक्ट 1-2 मोजू नका. जर आमचे पाप देवाने मोजले तर, जर आमच्या उणिवा देवाने मोजल्या तर, अरे त्या 700 काय हजारो भरतील. 770 वेळा हे एक फिगरेटिव्ह नव्हतं, हे एक उदाहरणार्थ होतं की जितक्यांदा करता येईल तितक्यांदा करा. येशू ख्रिस्ताने आणखीन एक गोष्ट सांगितली की जर तुझा भाऊ, तुझा शेजारी, तुझा मित्र ज्याने तुझा अपराध केला आणि जर तो तुझ्याकडे आला, त्याला पश्चाताप झाला, तो म्हणला प्लीज मला क्षमा करा ब्रदर, तर तोंड वाकडं नको करू किंवा ते मनात नको ठेवू, मोठ्या मनात त्याला जवळ घे, हाग घे, हाग हा बहीण बहिणीला, भाऊ भावाला, आणि म्हणा की मी तुला माफ करतो, तू देखील मला माफ कर. आणि इतकंच नाही, तो गेला आणि थोड्या वेळी परत त्याने तुला त्रास दिला, काही 1 घंट्याने, आणि परत येऊन म्हणतो मी तुमच्या विरुद्ध चुकलो भाऊ, मला माफ कर. तो म्हणतो आत्ताच केलं होतं, आता तुला सोडत नाही. येशूने म्हटलं त्याला दुसऱ्यांदा माफ कर. योगायोगाने दिवसातून 7 वेळा त्यांनी तसं केलंय.
काय केलंय, विरुद्ध वागतोय. आणि जर तो 7व्या वेळेस जरी आला तर येशू म्हटलं त्याला काय कर, सर्वजण बोला, हे बापा यांना क्षमा कर, यांना कळत नाही, हे माफच करत नाहीत. माझं नाव घेतात, आराधना करतात. मी कॉमनली बोलत आहे, आय एम हिअर फर्स्ट टाइम. मी 2 जण जर सोडले, 3 जण आता जे मला 2 घ्यायला आले पाळायचे, मी आपल्या कोणाला ओळखत नाही. आणि प्लीज मला पर्सनली घेऊ नका, देव आपल्याशी बोलत आहे. हे बापा यांना क्षमा कर, हे सोडूनच देत नाहीये. ती ॲसिडिटी, तो बिटरनेस काढून टाका चर्च. आणि आज इथून जाता जाता हा शब्द आपल्या जीवनाला लागू करा. शेवटच्या वेळ कधी तुम्ही त्या भावाबरोबर बोलले, कधी त्या बहिणीबरोबर बोलले, तो करत नाही मग मी करत नाही. नम्र कोण आहे? जो नम्र आहे तो पहिले माफ करून मोकळा होईल. आमीन म्हणाल का? तू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू मजबरोबर सुख लोकांमध्ये असशील. पहिला शब्द जो आहे हा सर्वांसाठी होता. पहिल्या शब्दामध्ये फक्त 12 शिष्यांना क्षमा होणार नव्हती, त्याच्याबरोबर जे चांगले त्यांना क्षमा होणार नव्हती, तर सगळ्यांना क्षमा होणार होती. आता दुसऱ्या शब्दाकडे जेव्हा आम्ही येतो, आम्ही पाहतो पहिले त्यांनी शत्रू पाहिले, नंतर त्यांनी शेजारी पाहिलं. आता शेजारी आहेत ना दोन्हीकडून 2 चोर, एक उजवीकडे आहे, एक डावीकडे आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हे जे 2 चोर आहे यांच्याबद्दल बायबलमध्ये एवढी डिटेल मिळत नाही जेवढी मिळायला पाहिजे. फक्त एक महत्त्वाची गोष्ट आम्ही पाहतो की हे 2 चोर होते. एका भाषांतरामध्ये म्हटलं हे लुटारू होते. आणि रोमन गव्हर्नमेंट जे आहे हे इतकं भयानक गव्हर्नमेंट म्हणून ओळखलं जातं. शिक्षा देण्याच्या बाबतीमध्ये वधस्तंभावरचं मरण हे क्रुशल मरण होतं. हे जे मरण होतं फार वेदनादायी मरण होतं. आणि येशूच्या बरोबर शास्त्रात सांगितलं की अजून 2 जण ठेवले होते, एक उजवीकडं आणि एक डावीकडं. कोण होते 2 चोर? शास्त्रामध्ये आम्हाला यांची नावं पाहायला मिळत नाही. कोण होते 2 चोर यांची हिस्ट्री आम्हाला मिळत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही इतर ठिकाणी यांची हिस्ट्री घेतो तर जवळजवळ आम्ही पाहतो की 54 अपोक्रिपल बुक्स आहेत. आणि हे जे अपोक्रिपल बुक्स आहेत हे नॉन कॉनिनियल आहेत, म्हणून आपण त्यांना इन्स्पायर्ड बाय होली स्पिरिट म्हणत नाही, तिथून आपण काही घेत नाही. पण तिथं यांच्याबद्दल थोडासा उल्लेख आढळतो, तो असा की हे जे 2 चोर आहे यातला जो येशूच्या उजवीकडे होता त्याचं नाव होतं डायमस. हे बिब्लिकल नाही किंवा हे बायबलमध्ये नाही, हे मी सोर्सेस तुमच्यासाठी आणलेले आहेत, ठीक आहे. म्हणून डायमसच म्हणू नका, बोलतात असे. आणि दुसरा जो होता तो होता गेस्टस. अशा नावाचे 2 चोर होते येशूच्या बाजूला. या नावाचे असूही शकतात, नसूही शकतात. उलट या दोघांच्या नावाने आम्ही पाहतो अनेक प्रकारच्या गोष्टी. एकाला चांगला चोर म्हणतात, चोर असू नये, आणि एकाला वाईट चोर म्हणतात. परंतु महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगू द्या, हे जे चोर होते हे चोर 4 वेगवेगळ्या गोष्टींमुळे चोर असतील किंवा 4 गोष्टी ठरू शकतात की हे काय करत असतील. पहिली गोष्ट मी पाहतो की हे जे चोर आहेत हे दरोडेखोर देखील असू शकतात. तुम्हाला आठवत असेल तर 8वा लूका सुवर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो एक इस्रायली वरती येरुशलेमहून खाली येरिहोला जात असता लुटारूंच्या हाती सापडला. आणि त्याला लुटारूंनी धरलं, जबर मारलं, इतकं मारलं त्याला उघडा नागडा केला बायबल सांगतं. इतकंच नाही, त्याला अर्धा मेला केला बायबल सांगतं. वाचलं तुम्ही? आणि म्हणून हे जे 2 चोर आहे त्या प्रकारचेही चोर असू शकतात. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं हे जे 2 चोर आहेत हे चोर झिलट्स नावाची जी यहुदी लोकांमधली एक मुवमेंट होती, जी राजकीय मुवमेंट होती. आणि या मुवमेंटचा मेन मोटो होता की रोमन गव्हर्नमेंट हटाव. जसं आम्ही पाहतो गांधीजीने एक नारा दिला होता, सायमन गो बॅक. आठवतं हा नारा? तसा यांचा नारा होता की आम्हाला रोमन नको आहे. आणि ही एक राजकीय टीम होती आणि त्याच टीमचे हे भाग असावेत अशा प्रकारचे देखील सोर्सेस आहेत, म्हणून यांना एवढं क्रूर मरण दिलं होतं. बरे कोणीही असो, महत्त्वाची गोष्ट आम्ही पाहतो हे जे 2 चोर आहेत ना, लक्षपूर्वक ऐका, हे दोन्ही चोर येशू ख्रिस्ताला चांगलं ओळखतात. बुधवारी मी एका चोराबद्दल चर्चमध्ये शिकवलं. येशू बरोबर 3.5 वर्ष राहिला, येशू बरोबर खायचा, झोपायचा, जगायचा. आणि येशूला जे लोक सेवेसाठी पैसा द्यायचे त्याचा तो खजिनदार होता, त्यातून तो चोरायचा. कोण बरं तो ओळखा? व्हेरी गुड. फितुरीची रात्र, गद्दाराची रात्र. आणि म्हणून आम्ही पाहतो हे जे 2 चोर आहेत, चोरांना येशू चांगला माहिती असतो, चोरांना येशूची चांगली ओळख असते. तुम्ही जर पाहिलं, जो त्याच्या एका बाजूला आहे तो चोर म्हणतो तू ख्रिस्त आहेस ना, तर काय कर, आम्हाला वाचव, स्वतःला वाचव
आणि आम्हाला वाचव, असाच या शब्दामध्ये उल्लेख आहे. जर तू कोण आहे, सर्वजण बोला कोण आहे. त्याने तर मला म्हणतो, तू जर येशू आहे ना, तू जर नाझरेतचा आहेस ना, तो ख्रिस्त म्हणतोय. हो, ख्रिस्त म्हणजे काय? ख्रिस्त हा जो शब्द आहे हा मसीहा शब्दासाठी आलेला शब्द आहे. समजतं मी काय बोलत आहे? मसीहा म्हणून तो त्या ठिकाणी उल्लेख करतो. मसीहा त्याला माहित आहे, पण मसीहाला त्याने जीवन दिलेलं नाहीये. तू जर ख्रिस्त आहे तर मला वाचव म्हणजे तो म्हणतो तू चमत्कार कर, चमत्कार. ही दुष्ट पिढी चमत्कार मागते. या दुष्ट पिढीला योना जसा माशाच्या पोटात 3 दिवस होता, तसा मनुष्याचा पुत्र या भूमीच्या पोटात 3 दिवस राहील. हेच शेवटचं चिन्ह असणार आहे. काय म्हणतो हा चोर? तू स्वतःला वाचव आणि आम्हालाही वाचव. ज्या प्रकारे आम्ही पाहतो येशू ख्रिस्त 40 दिवसाचे उपवास करत होता आणि त्याला सैतानाने आम्ही पाहतो अरण्यात नेलं आणि त्याची परीक्षा सुरू झाली. जर तू देवाचा पुत्र आहे ना, उडी मार. जर तू देवाचा पुत्र आहे ना, धोंड्याच्या काय कर, बोला. आणि जर तू देवाचा पुत्र आहे ना, मी तुला हे सगळं जग देतो, मला नमन कर. हा या शेवटच्या क्षणी देखील सैतानाच्या रूपामध्ये मरण पावणाऱ्या येशूला, त्रास होणाऱ्या येशूला, यातना होणाऱ्या येशूला उचकवायचा प्रयत्न करत आहे, डावचायचा प्रयत्न करत आहे. आणि त्याची परीक्षा तो तिथं पाहत आहे. जशी अरण्यात परीक्षा झाली तशी येशूची वधस्तंभाजवळ हा चोर परीक्षा पाहतो आणि म्हणतो तू ख्रिस्त आहेस ना, तू स्वतःलाही वाचव आणि मला वाचव. दुसरा जो चोर आहे याला चांगला चोर म्हटलं. हा म्हणतो की येशू ज्यावेळेस आपण आपल्या राजधीराने येताल माझी काय करा. एक चोर ख्रिस्त म्हणतो, एक चोर येशू म्हणतो. दोन्ही चोर येशूला ओळखतात. गुड न्यूज ही आहे, तो चोर असो, तो लुटारो असो, तो कोणीही असो, जर तो येशूला म्हणतो मला वाचव, जर तो येशूला म्हणतो मला मदत कर, आणि जर तो येशूला म्हणतो मला तुझ्याबरोबर यायचंय, मला सार्वकालिक जीवन दे, मला पॅराडाईज दे, तर येशू अशा चोरांची नसेल, अशा लोकांची, अशा प्रियजनांची नेहमी तो आगत स्वागताची तयारी करून असतो आणि त्यांना तो स्वर्गामध्ये घेतो. हा दुसरा चोर म्हणतो की माझी आठवण कर, आणि येशू म्हणतो उद्या कशाला, कल करे सो आणि आज करे सो अभी करे, आत्ताच, राईट नाव यू विल बी विथ मी इन द पॅराडाईज. तू माझ्यावर कुठं असशील, सुख लोकांमध्ये असशील. हे जे दोन चोर आहेत ना, यात आम्ही एक चोराला परीक्षक म्हणून पाहतो जो म्हणतो चिन्ह दाखव. आज जर तुम्ही जगाकडे पाहिलं, हृदयावर दगड ठेवून मी बोलते आपल्याशी, लोकांना तारण देणारे येशू नकोय हो, लोकांना चिन्ह चमत्कार करणारे येशू पाहिजे, आजार बरा करणारे येशू पाहिजे. आजार बरे होतात, येशूच्या नाव झालेच पाहिजे. पण जर तुझा बाबा कॅन्सर बरा झाला आणि तो कॅन्सर बरा होण्याच्या अगोदर तू व्यसन करत होता, कॅन्सर बरा झाल्यावर तू काही दिवस सोडलं आणि नंतर तू डबल व्यसन करायला लागला, तुझा आजार बरा झाला नसता तर परवडला असतं रे बाबा. बोलो येशू मसीह की. येशूकडे येतात, 1 रविवार येतील, 2 रविवार येतील, 4 रविवार येतील, नंतर ते कधीच दिसणार नाहीत. कशाला आले होते? ताप आला होता म्हणून येशूला बाप केलं होतं, चमत्कार पाहिजे होता म्हणून येशूकडे आले होते. मला देवाला धन्यवाद दिवशी वाटतो मेन लाईनच्या या मेथडिस्ट चर्चसाठी आणि त्या प्रत्येक चर्चसाठी, त्या प्रत्येक मंडळीसाठी जे येशूकडे चमत्कारासाठी आले नाही, जे येशूकडे सार्वकालिक जीवनासाठी आलेले, जे येशूकडे नवीन आणि नवीन सुरुवातीसाठी आले, ज्यांनी हे ओळखलं माझा शारीरिक आजार बरा हो किंवा न हो, माझा पापाचा आजार बरा झाला पाहिजे. आमीन म्हणाल का देवाच्या वचनासाठी? आम्ही पाहतो एक चोर येशूला त्या ठिकाणी बाबा करतोय, चमत्कार करणारा. दुसरा चोर येशू ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारत आहे. आज तुम्हाला हे 2 चोरासारखे कॅरेक्टर मंडळांमध्ये आणि आजूबाजूला पाहायला मिळतील. पालकांकडे जास्त विनंती असतात आमचे आजार बरे व्हा म्हणून प्रार्थना करा, आणि पालक करतात, मंडळी करते, कमिटी करते, आणि झालेच पाहिजे. येशूनात आजार बरे होतात, पण सगळेच आजार बरे होतील असं नाही. त्याला माहिती आहे कोणता आजार लगेच बरा करायचा रक्तस्रावी स्त्रीप्रमाणे आणि कोणत्या आजाराला 38 वर्ष लावायचे. तो वेळ घेऊ शकतो, पण तो आजार बरा हो किंवा न हो, माझा पापाचा आजार बरा झाला पाहिजे, माझ्या जीवनात आलेला शापाचा आजार बरा झाला पाहिजे. आणि आम्हाला महत्वाची गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते, दुसरा जो चोर आहे तो तारणाची अपेक्षा करत आहे. बरोबर आहे का चर्च? येस ऑर नो? पहिला चोर तो मटेरियल ब्लेसिंग मागत आहे. आणि आज आम्ही पाहतो, मी टीकात्मक बोलत नाही, शब्दावर बोलायचं म्हणून, आज जग आणि मंडळ्या प्रॉस्परिटीच्या मागे आहे. दे वांट प्रॉस्परिटी गॉस्पल, फक्त प्रॉस्परिटी. का रे बाबा, वधस्तंभ ठोचतोय का? ख्रिस्ताने तर म्हटलं लूक 9:23 मध्ये माझ्या मागे यायचं, तो वधस्तंभ उचल. आमेन म्हणा, बरोबर आहे का? वधस्तंभ उचलावा लागेल, मग माझा खरा शिष्य, अन्यथा नाही.
येशू बंगला देतो आणि दिलंच पाहिजे. एकाकडे ज्याच्याकडे एक त्याला 2 हो, एक BMW तर अजून मिळो, पण ती BMW स्वर्गात काही तुला घेऊन जाणार नाही. 1 तोळा आहे तर 10 तोळे हो, 1 करोड आहे तर अजून हो, पण तो पैसा तुला स्वर्गात घेऊन जाणार नाही. तुला येशू स्वर्गात घेऊन जाणार आहे, तुला प्रार्थना स्वर्गात घेऊन जाणार आहे, आम्हाला येशूचं वचन स्वर्गात घेऊन जाणार आहे. स्तुती असो या दुसऱ्या चोराची की याने ते ओळखलं आणि मौके पे चौका म्हणतो ना. माझी मराठी ओके का चर्च सेक्रेटरी साहेब? हा, थोडंसं मी नगरी स्टाईलमध्ये बोलत आहे. प्लीज पुणेकर तुम्ही खूप चांगले आहात, हां, समजून घ्या मला, कारण देवाचं वचन एक करेक्शन करणार आहे आणि ते आम्हाला संधी देणार आहे. बरं, आम्ही पाहतो आता महत्त्वाची गोष्ट आहे दुसऱ्या शब्दात शेवट करताना. खूप बोलू शकतो, खूप आहे, पण मला वेळेत पण एंड अप करायचं आहे. बरं, मंडळामध्ये अनेक महाशय मला असे भेटतात. 25 वर्षी सेवा आहे पाळक साहेब, 17 वर्षच मी सेवेत आलोय. माझा एक भाऊ मागं बसलेला पास आहे ना, त्यांना विचारा. अनेक महाशय असं म्हणतात आम्हाला बाप्तिस्मा नको. का रे, चोराने कुठे घेतला होता? अनेक महाशय म्हणतात आत्ताच ते सोडायला नको. अरे का रे, चोराने कुठे सोडलं होतं? शेवटच्या क्षणी स्वर्गात गेला. अनेकांनी या चोराला एक आपला आयडल केलंय, या चोराला एक आदर्श केलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की चोराचं कुठं बाबतीत. बरेच वेळा या प्रश्नाला आपल्याला पालकांना सामोरं जावं लागतं. अरे बाप्तिस्मा घे बाबा. नाही नाही, चोराने कुठं घेतलं हे उत्तर. ठीक आहे ना, नको घेऊ, परंतु चोरासारखी तुला संधी मिळण्याची गॅरंटी काय? चोरासारखा येशू परत तुझ्यासाठी तुला परत संधी दिल्याची काय गॅरंटी काय? येशू वधस्तंभावर असताना चोराला संधी मिळाली. आज पाळक तुझ्या समोर असताना, सेक्रेटरी तुझ्या समोर असताना, क्वायर गीत गात असताना, पाळक 7 शब्दावर बोलत असताना तुला संधी मिळते ना. दे ना आपलं जीवन येशूला. पातकात वाटतोय माझा, भोगशील तू पुढे सजा. किती काळ चोर चोर म्हणून, चोर कोण आहे आणि आपण कोण हेच कळायला मार्ग नाहीये. आम्ही चोराचं उदाहरण घेता कामा नये, आम्ही धार्मिकाचं उदाहरण घेतलं पाहिजे, आम्ही पश्चाताप करण्याचं उदाहरण घेतलं पाहिजे आणि आम्ही येशूच्या अन्वयी म्हणून जीवन जगलं पाहिजे. हा जो दुसरा शब्द आहे ना, हा अभिवचनाचा शब्द आहे त्यांच्यासाठी जे येशूला तारणारं म्हणून घेतात. आणि हा जो दुसरा शब्द आहे ना, त्यांच्यासाठी धोक्याची घंटी आहे, जे येशूला चमत्कार करणारा बाबा म्हणून घेतात. आमेन म्हणा. चला तिसऱ्या शब्दाकडे जाऊया आपण क्विकली. हा शब्द थोडा थॅलॉजिकल आहे आणि मी मेनलाईन चर्चमध्ये आहे म्हणून मी मोकळ्या मनाने बोलत आहे. का की तुमचं थॅलॉजिकल बेस खूप स्ट्रॉंग आहे आणि काहींचं जर नसेल तर हे बारकाईने ऐका, तुम्हाला अजून यातून आयडिया येईल. तिसरा जो शब्द आहे आम्ही पाहतो योहान कृष्णवर्तमान 19 अध्याय 26 ते 27 वचनात आम्हाला पाहायला मिळतं. तो त्या ठिकाणी त्याची आई आणि शिष्य यांची काळजी घेत आहे. पहिल्या शब्दात तो क्षमा करतोय, जे क्षमा त्याने शिकवली तो दाखवतोय. दुसऱ्या शब्दामध्ये तो अभिवचन देतोय, सुखलोक देतोय. कोणाला? 2 जण होते, दोघाला नाही. जिथं दोघे आहे किती घेतले जातील? अरे धाब्यावर जर 2 जण आहे मंडळी, बोला किती घेतले जातील? एकच चोर घेतला गेला, एक सुटला, कारण त्या चोराला दुसऱ्या गोष्टी पाहिजे होत्या. येशूचं राज्य वेगळं, लक्षात घ्या. येशूचं राज्य आणि जग हे एक नाहीये. आणि तिसरा शब्द आम्ही पाहतो, हा काळजीचा शब्द आहे. म्हणा माझा येशू. थोडं जोरात बोलले तर मला बरं होईल. मला थोडं स्पीड कमी करता येईल, नाही तर मी 120च्या स्पीडने चाललोय. माझा येशू काय घेतो? आम्ही पालक लोक किंवा आपले युथ लावतात तिथं जीजस केअर्स किंवा जीजस केअर्स फॉर यू लावतो ना आपण. जेव्हा 2000 साली पॉल तंगा इथं आले होते आपल्या खडकीमध्ये, त्या मिटिंगलाही मी होतो आणि त्या मिटिंगमध्ये मेन थीमच होती जीजस केअर्स. येशू काय करतो? काळजी घेतो. आणि हे कुठून आलं तर येशू ख्रिस्ताने शेवटच्या क्षणी आपल्या आईची आणि आपल्या शिष्याची काळजी घेते. लक्ष करू काय का मला काय बोलायचं. पहिला शब्द सार्वजनिक आहे, दुसरा शब्द शेजारच्यांसाठी आहे आणि तिसरा शब्द कुटुंबासाठी. लक्षात येतं मी काय बोलतो? पहिला शब्द सगळ्यांसाठी, दुसरा शब्द शेजाऱ्यांसाठी आणि तिसरा शब्द जो आहे तो आपल्या कुटुंबासाठी. आणि बऱ्याच वेळा पालकाला हा रोल प्ले करावा लागतो किंवा जे चर्चमधले ले लीडर आहे, मेन कमिटी, त्यांना हा रोल प्ले करावा लागतो. त्यांना घराचे विचार करावा लागत नाही. घर नाराज असतं पण त्यांना पहिले इतरांचा विचार करावा लागतो. बरोबर पाळक साहेब? त्यांना शेजाऱ्यांचा विचार करावा लागतो आणि मग शेवटी त्यांना उरलं घरच्यांचा विचार करावा लागतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो येशू तिसऱ्यांदा या तिसऱ्या शब्दामध्ये आपल्या आईचा आणि शिष्याचा विचार करते. थोडंसं शिष्याबद्दल सांगू द्या. हा जो शिष्य आहे ना, याचं नाव आहे योहान. आणि हा जो योहान आहे हा ग्रेट थॅलोजियन होऊन गेला त्या काळी पहिल्या शतकामध्ये. याचं शुभवर्तमान जर तुम्ही वाचलं तर इतर जे सिनॉप्टिक गॉस्पल आहे ते तुम्हाला वेगळे पाहायला मिळतील. योहानाचं शुभवर्तमान तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. त्यांची सुरुवात होती त्यांच्या शब्दांची. आम्ही पाहतो की वंशावळीने, येशूच्या जन्माने, परंतु याची सुरुवातच होती प्रारंभी शब्द होता.
थिओलॉजी सगळी ग्रीक लोकांना लिहिलेली. आणि हा जो थिओलॉजियन आहे याने 3 पत्र लिहिले जे बायबलमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. योहानाचं पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक आणि तिसरं पुस्तक. इतकंच नाही, बायबलमधलं सर्वात जास्त, सगळंच बायबल वाचलं जातं, लक्षपूर्वक आहे का, पण बायबलमधलं सर्वात जास्त आवडतं वचन ज्याच्यावर मी आज आपल्याला संदेश देत आहे, जे जिथून सुरुवातच मी केली, काय होते आठवते कोणाला? योहान 3. देवाने जगावर सर्वात आवडतं वचन आहे आणि सर्वात आवडतं हे पुस्तक आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतात, येशूने पाय धुतले ते इतर ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत. दगड मार होणारी स्त्री तुम्हाला इतर ठिकाणी पाहायला मिळेल. खूप उदाहरणं, शंभरोनी स्त्री जिला पाणी दिलं इतर ठिकाणी पाहायला मिळणार नाही. काय मी आपल्याला सांगतो, या शिष्याची आपल्याला क्लिअर आयडिया असली पाहिजे की असा भावनावश होऊन त्या येशूच्या आईची काळजी घेणार नव्हता, हा फार सिरियस काळजी करणार होता. जसं सेक्रेटरी साहेबाचे मला दर मिनिटाला फोन चालू होते, पटकन फाळक साहेब, पटकन फाळक साहेब. काळजी करत होते ते की लवकर यावं पास्टरनी आणि मंडळीची काळजी घ्यावं, सेन्स दाखवत होते. बाकीचे लोक म्हणतात, सारे कुठे पास्टर? काय मी हे सांगतोय, काळजी करणारे लोक असतात ज्यांना सोडतं सगळं ऑर्डरमध्ये असावं, इन ऑर्डर असावं. तसा हा योहान होता. बाकीचे पळून गेले होते. होतं का दुसरं कोणी तिथं वधस्तंभाजवळ? कोणी आहे का तुमच्या वाचण्यात? एक तर आहे, कपडे टाकून पळाला उघडा नागडा, बायबल सांगतं मार्काच्या शुभवर्तमानामध्ये. इतके घाबरले, येशू आम्ही तुझ्यासाठी मरू, पेत्रही पळून गेला. पण योहान तिथं आहे आणि तो म्हणतो, योहाना ही काय आहे तुझी आई. मला अजून एक महत्त्वाची गोष्ट योहानाबद्दल सांगू द्या. हाच योहान आहे ज्याला प्रगटीकरण झालं. हाच योहान आहे की जो एकमेव आहे जो नॅचरल डेथने मेला. 12 शिष्यातला एक शिष्य ज्याला नैसर्गिक मरण आलं. बाकीचे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारे मारले गेले. एकदा तर असं झालं, याला निरोबादशाने तेलाच्या उकळत्या कढईत टाकलं, काही झालं नाही त्याला. का? कारण जो येशूच्या वधस्तंभाजवळ नाही तो सुरक्षित आहे. जो येशूच्या वधस्तंभाजवळ आहे, ही इज प्रोटेक्टेड और शी इज प्रोटेक्टेड. आणि जो येशूच्या वधस्तंभाजवळ आहे, देव त्यांना संरक्षण देतो, देव त्यांची काळजी घेतो. योबाबद्दल सैतान म्हणाला, तो तुझं नाव उगाच घेत नाही, तुझा हात त्याच्या भोवती आहे. जे येशूच्या वधस्तंभाजवळ आहे त्यांच्या भोवती देवाचा हात आहे. आमेन म्हणाल का? तुमच्यावर देवाचा हात आहे, या मंडळीवर देवाचा हात आहे आणि आपल्या प्रत्येकावर देवाचा हात आहे, कारण आपण वधस्तंभाजवळ आहात. आणि महत्वाची गोष्ट, हाच एकमेव असा शिष्य आहे ज्याच्याबद्दल येशू असतानाच, पुनरुत्थित येशू असताना वाद सुरू झाले. हा तू येईपर्यंत जिवंत राहणार आहे का? हा कसा मारणार आहे? पेत्र विचारतो, येशू म्हणतो तू गबस, तुला काय करायचं? हा माझी इच्छा, मी येईपर्यंत राहावं. तो मारायचा तसा मरल, तुझा विचार कर ना. हा तो योहान. बरं चला, योहान थोडंसं मी योहानाबद्दल अजून खूप तुम्हाला सांगू शकतो, पण आपल्याला पुढे जायचंय. मी आता मरियेकडे येतो. मरिया म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्ताची आई. हा एक थिओलॉजिकल पार्ट आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही त्याच अँगलमधून याला पाहावं. येशू ख्रिस्ताची जी आई आहे, हिचा जन्म जो आहे ना, आम्हाला पाहायला मिळतं BC 20 मध्ये, बिफोर क्राइस्ट झाला असावा असं बायबलचा अभ्यासकार म्हणतात की हिचा जन्म BC 20 मध्ये झाला आणि हिचं मरण जे आहे AD म्हणजे येशू ख्रिस्तानंतर 40 मध्ये झालं असावं. बरं, अजून थोडं पुढे जाऊ. हिच्या गावाबद्दल बायबल सांगते नाझरेतची होती. आणि इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं की हिच्याबद्दल अजून बायबल सांगतं ही कुमारिका होती. हिचा साखरपुडा झालेला होता आणि हिचा नवरा योसेफ हिला गपचूप सोडून द्यायचा विचार करत होता, कारण लग्नाच्या अगोदर ती प्रेग्नेंट जाणवली, कारण पवित्र आत्मा तिच्यावर आला होता आणि त्या ठिकाणी तिने देवदूताचा गॅब्रिएलचा संदेश ऐकला होता आणि आता ती बाळाला जन्म देणार होती आणि तिच्या नवऱ्याला तिची बदनामी करायची नव्हती, कारण त्याला हे माहिती असो की शी इज अ रायचस, शी इज अ प्रेयरफुल, शी इज अ सिंगिंगफुल आणि बाकीची इतर गोष्टी आहेत. बरं, आता मी पुढे आल्यानंतर या मरियेबद्दल 2 प्रकारचे मोठे सिद्धांत ख्रिश्चनिटीमध्ये आहेत. ख्रिश्चनिटीमध्ये असताना 3 प्रकारचे महत्त्वाचे पंथ आम्हाला पाहायला मिळतो. पहिला पंथ आहे कॅथोलिक, दुसरा पंथ आहे प्रोटेस्टंट आणि तिसरा आहे ऑर्थोडॉक्स. हे जे ऑर्थोडॉक्स आहेत हे ना कॅथोलिक ना प्रोटेस्टंट यांनी स्वतःला वेगळं ठेवलं. जे मार्टिन लुथर बरोबर गेले ते प्रोटेस्टंट ठरले, जे संघ आले नाही ते कॅथोलिक ठरले, ज्यांना मार्टिन लुथरचं पण पटलं नाही, ज्यांना कॅथोलिकचं पटलं नाही ते तिसरे आहेत ऑर्थोडॉक्स. या तिन्ही याच्यामध्ये हिच्याबद्दल वेगवेगळ्या मत प्रणाली आहेत आणि माझी इच्छा की 2 महत्त्वाच्या गोष्टी तर तुम्ही समजून घ्या. पहिली गोष्ट, मरियेबद्दल आम्ही पाहतो की हिला कुमारिका म्हटलं जातं आणि असं म्हटलं जातं की आयुष्यभर कुमारिका होती. मी थिओलॉजीमधून बोलत आहे आणि जो माझा संदेश येत आहे तुम्ही तसंच घ्यावा असं नाही, मी आपल्याला माहिती देत आहे. आयुष्यभरही कुमारिका राहिली. येशूच्या जन्मानंतरही हिला लेकरू झालं नाही, ही कुमारिकाच होती, अशा प्रकारची एक मत प्रणाली आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा हिला पवित्र मरिया, देवाची माता अशी पण संबोधना काही ठिकाणी दिली जाते आणि हिच्याकडेही प्रार्थना केल्या जातात आणि हिला म्हटलं जातं तू प्रार्थना कर, कारण तशा प्रकारचे हिच्याबद्दल त्या ठिकाणी सिद्धांत आले पहिल्या शतकापासूनच. मी आपल्याला सांगतो
दुसरी जी मतप्रणाली आहे ती ही आहे की ही येशूची आई आहे, परंतु येशूची आई असताना हिची देवाने निवड केलेली आहे. हिने येशूला जन्माला फिजिकली घातलं, पण हिच्या उदरामध्ये घालणारी आई, हिच्या उदरामध्ये घालणारा बाप हा स्वर्गातील पिता होता. जसं गाढवावर येशू बसला, गाढवाचा उपयोग झाला आणि नंतर गाढवाचा उल्लेख नाहीये, त्याच प्रकारे तो आपल्या सगळ्यांचा उपयोग करत असतो. आणि मर्याबाईचा विशिष्ट कारणासाठी उपयोग केला, येशूला जन्माला घालण्यासाठी. तुम्हाला आठवतं का, जेव्हा काना गावचा द्राक्षरस संपला त्या ठिकाणी ही म्हटली बाळा काहीतरी करतो. तो बाई, बाई हा खूप सेन्सिटिव्ह शब्द आहे. नॉट मदर, नॉट मदर, बाई म्हणजे तो तिथून दाखवतोय की तुझं जे आहे ना बाई, तुझं काम जगातलं आहे, माझं काम स्वर्गातलं आहे, माझी वेळ अजून आलेली नाही. इथं देखील तो म्हणतो बाई. बरोबर आहे का? काय शब्द वापरला? बाई, हा पहा तुझा पुत्र. आणि आम्हाला पाहायला मिळतं ही जी दुसरी मत प्रणाली ती अशी आहे की मरियाचा पहिला मुलगा हा येशू ख्रिस्त होता. आणि याला बायबल देखील सपोर्ट करतं. मत्तई वर्तमान 13 अध्याय 55 ते 56 वचनं जर तुम्ही वाचले तर येशू ख्रिस्ताला 4 भाऊ होते असं बायबल सांगतं. आणि येशू ख्रिस्ताला 2 बहिणी असाव्यात अशा प्रकारचे अंदाज आहे. जवळजवळ 7 जणांची टीम. आणि आम्ही पाहतो यातला ज्येष्ठ मुलगा जो पवित्र आत्म्यापासून झालेला तो येशू ख्रिस्त आहे. बाकीचे जे आहेत ते योसेफापासून झाले आहेत किंवा असावेत अशा प्रकारचा एक विश्वास आहे. बरं, मला तिकडे जायचं नाही, थिओलॉजिकली मी बोलतो. आपल्याला समजतंय का? शब्द जाणत असताना डीप तर जाऊच आपण, थोडं त्याला समजून तर घेऊ, म्हणजे आपल्याला आयडिया असल्या पाहिजे. अन्यथा कधी कधी आपल्यालाही कळत नाही. आपण म्हणतो पवित्र मर्याबाई, या अँगलने म्हणू शकता की येशूच्या रक्ताने ती पवित्र झाली. तुम्ही जसे झाले तशी. देवाची जागा देवाला, माणसाची जागा माणसाला. बरं, थोडं पुढे अजून जाऊया. आता एक लक्षात घ्या, या वधस्तंभाजवळ येशूची आई आहे आणि येशू त्या घराला ज्येष्ठ पुत्र आहे. येशू ख्रिस्त ज्येष्ठ पुत्र या नात्याने जो मोठा असतो ना घरातला, त्या मोठ्याला विचारा मोठं बनणं किती कठीण आहे. मोठ्या भावाला विचारा, मोठ्या बहिणीला विचारा, मोठ्या अंकलला, चुलत्याला बडे पप्पा आता शब्द आहे सध्या, विचारा बडे पप्पा असतं काय, बडी मम्मी असतं काय. एम आय राईट ऑर रॉंग? आणि येशू इथं बडा आहे. बडा इन सेन्स तो मोठ्या घराचा पहिला आहे. आणि त्याचं हे कर्तव्य होतं की त्याला त्याची आईची काळजीच घेणं होतं. जर त्याने तिथं तिची काळजी घेतली नसती तर टीकाकार म्हणले असते वध समाजावर एवढे भारी शब्द आले, आईकडेच लक्ष गेलं नाही. आणि म्हणून मोठा मुलगा म्हणून येशू ख्रिस्त तिथं आपल्या आईची काळजी घेत आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की जवळजवळ 15 वर्ष या योहानाने मरियाला आपल्याकडे ठेवलं आणि त्याच्यानंतर ती मेली. हीच मरिया प्रेषिताच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला 120 जणांमध्ये माडीवर पाहायला मिळते जिथं ती प्रार्थना करत आहे. आणि जो पवित्र आत्मा पेंटेकोस्तेच्या दिवशी आला, मरियावर पण आला. हीच मरिया येशूची शिष्य पण बनली आणि या मरियाने उरलेलं जीवन येशू ख्रिस्ताच्या कार्यासाठी वापरलं. या तिसऱ्या शब्दाची सांगता करताना मला आपल्याला आव्हान करायचं, चर्च आहे ना जगामध्ये एक नमुना आहे. चर्च सारखी सुंदर जागा जगात दुसरी कोणतीच नाही. आमीन म्हणाल का? एम आय राईट? शांती कुठे आहे चर्चमध्ये? प्रीती कुठे आहे चर्चमध्ये? आनंद कुठे आहे चर्चमध्ये? मी झोपेबद्दल बोलत नाही, नाही तर म्हणतो झोप पण काढतो चर्चमध्ये. मी चांगल्या गोष्टींबद्दल बोलत आहे. बरं, पुढे मला जाऊ द्या. जर हे सगळं चर्चमध्ये, हे पहिल्या चर्चमध्ये होतं, ते एकमेकाला भाकर वाटायचे, ते एकमेकाला पैसा वाटायचे, प्रेषितांच्या पावलाजवळ ते सगळं आणून ठेवायचे. हनन्या सफरेला सोडून द्या, त्यांनी काय केलं आणि त्यांचं काय झालं तुम्ही नंतर वाचा, ऐका. ही काळजी हळूहळू चर्चमध्ये नावाला राहिली आणि चर्चमध्ये स्वार्थ आला. चर्चमध्ये आम्ही पाहतो सेल्फिशनेस आला. आणि आज चर्चमध्ये जर सर्वात दुःखी कोण असतील, कॉमनली बोलतोय बरं का, चर्चमध्ये सर्वात वेदनेत कोण असतील तर चर्चमधल्या आया आणि चर्चमधले बाप. आज चर्चमधल्या आया, मी पाळलं की अनेक आया माझ्याकडे येऊन रडतात, माझा मुलगा मला जीव लावत नाही पाळक साहेब. अनेक बाप येऊन माझ्याकडे रडतात, पाळक साहेब मी खूप काही केलं, मुलांनी जाण नाही ठेवली. आज अनेक आया चर्चमधल्या वृद्धाश्रमामध्ये. आणि मला आपल्याला सांगू द्या, जी काळजी येशूने घेतली ती काळजी आपल्याला घ्यायची. आपली आई असेल, आपली आजी असेल, आपला बाप असेल, आपला चुलता असेल, बापाच्या जागेवर असलेला पाळक असेल, बापाच्या जागेवर म्हणजे वडील असतील, ही आमची जबाबदारी टू टेक केअर ऑफ इच अदर. हा शब्द फक्त बाई हा तुझा मुलगा मग त्याची आई त्याचा मुलगा नाही. प्रॅक्टिकल आपण काय लागूकरण करतो? जर चर्चमध्ये एखादा उघडा आहे तर त्याला झाकणं हे चर्चचं काम आहे. आमीन म्हणाल का?
जर चर्चमध्ये एखादा भुकेला आहे तर त्याची भूक जाणणं हे आपलं काम आहे. फक्त चर्च पुरतं म्हणजे मी चर्च म्हणतो म्हणजे 4 वॉल नाही आहे. चर्च हे युनिव्हर्सल आहे. रोडवर तुम्हाला ते दिसतील, मार्केटला तुम्हाला ते दिसतील, गल्ल्याबोळ्यात तुम्हाला ते दिसतील, जो कोणी दिसेल. चर्च जे आहे हे काळजी घेणार आहे आणि चर्च जे आहे हे लोकांना त्या ठिकाणी दाखवणार आहे की आम्ही तुझी काळजी घेतो. मला महत्त्वाची गोष्ट या शब्दाचा शेवट करताना सांगू द्या. येशूच्या क्रूसाजवळ कुटुंब तयार होतं. येशूच्या क्रूसाजवळ घर तयार होतं आणि घरामध्ये फूट नसते हो. काही दिवसापूर्वी आमच्या वृद्धा आश्रममध्ये सर्व लोक आहेत तिथे. एका उच्च जातीची आई मुलाने आणि सुनाने आणून सोडली. आम्ही तिची खूप चांगली काळजी घेतली. आमचा एक भाऊ येतो, ते पाहतो सगळं. आणि नंतर ती बरेच वर्ष झाले आणि ती थकली आणि मेली. जशी मेली आम्ही तिकडे फोन केला की तुमची आई जी आहे ती मेली. फार उच्च कुटुंब आणि तुम्ही या आणि पहा. ते म्हणले आमच्याकडे वेळ नाही आहे, तुम्हीच तुमच्या पद्धतीने करा आणि तुम्हीच फिनोरेल करून टाका. मी या प्रकारचे लेकर आज मंडळीमध्ये असावेत, या प्रकारचे मुलं आज मंडळीमध्ये असावे. येशू ख्रिस्ताच्या काळी जॉईंट फॅमिली होती आणि आज सेपरेट फॅमिली आहे. अरे बायबलमध्ये जॉईंट सेपरेट कुठं आलं? बायबलमध्ये एक देव, एक आत्मा, एक मंडळी आली, एक विश्वास, एक बाप्तिस्मा आला. आमेन म्हणाल का? जर मंडळी एक आहे तर तिथं तट नकोय, फूट नकोय. ह्या शिष्य म्हणाला म्हणतो तुझी आई आहे, मी कशाला पाहू? परंतु येशूच्या आज्ञा आहे ना, जशी स्वतःवर तशी इतरावर या शिष्याने जबाबदारी घेतली. भावांना आपल्या आईची खूप काळजी घ्या. जगात सगळ्यात कठीण काय असेल तर आईची जागा घेणं. आणि ज्या सुना आईची काळजी घेत नाही त्यांनी लक्षात ठेवो की त्यांना पण आया बनायचंय. आणि येणारा काळ तर अजून कठीण असणार आहे. सेपरेशन येऊ द्या, हम दो हमारा एक, हम दो हमारे दो, त्याच्या मी विरोधात नाहीये. पण बायबलचं वचन हे सांगतं की तुम्ही जशी स्वतःवर तशी आपल्या कुटुंबावर प्रीती करावी, जशी स्वतःवर तशी आपल्या आईची काळजी घ्यावी. जसं येशू ख्रिस्त येईल ना, तो मला मी तुला ओळखत नाही. काय बोलतो प्रभू, मी तरी एवढं जेवण दिलं, एवढे कपडे दिले, एवढं ऑफरिंग दिलं. हो दिलं, पण आईची किती काळजी घेतली, बापाला किती त्रास दिलास. जगातली कठीण गोष्ट आई बनणं. शारीरिकरित्या बापांनो ऐका, मी पण बाप आहे, माझा मुलगा तुमच्या समोर आहे, मुलगी घरी आहे. आणि जगातली सर्वात कठीण जर गोष्टी काय असेल, आई शारीरिकरित्या त्रास घेते, बाप मेंटली त्रास घेत असतो. बरोबर आहे का? त्याच्या डोक्यातले आई एकदा लेकराला जन्म घालते, या बापाला त्याचं सर्व पाहावं लागतं. पण आपल्या आईबापांचा तळतळाट कधीच घेऊ नका. आपल्या आईबापांना कधीच दुखवू नका. चुकतील, तुम्हाला पटणार नाही. ॲडव्हान्स जनरेशन आहे, मोबाईल जनरेशन आहे, अजून कोणती म्हणायची ती म्हणा, चंद्रावरची जनरेशन आहे. परंतु बायबलवरची जनरेशन राहा, जेणेकरून हे म्हणावं लागणार नाही येशूला की बाबा तुझी आईच तुला कळली नाही, तुझा बापच तुला कळला नाही आणि मी तुला ओळखत नाही. जस मी भुकेला होतो, मत्त कृष्ण वर्तमान 25 अध्याय 35 वचन, तेच तू मला खायला दिलं. कोणी? ज्याने आपल्या आईची काळजी घेतली, ज्याने आपल्या शेजाऱ्याची काळजी घेतली, ज्याने आपल्या मंडळीची काळजी घेतली. आणि हा जो तिसरा शब्द आहे आम्ही पाहतो, हा काळजी घ्यायचा शब्द आहे. आणि माझी प्रार्थना आहे देवाच्या पायाजवळ की मंडळी येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या आईची काळजी घेऊ, आपल्या बापाची काळजी घेऊ. मदर डेचा माझा एक चांगला संदेश याच्यावर आहे, तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. फादर डेचा पण आहे, यूट्यूबला पाहू शकता. कारण मी पण एक बाप आहे आणि माझी पण आई माझ्या लेकरांसाठी रडत असते आणि माझी आई पण माझ्यासाठी रडत असते. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि मी धन्यवाद देतो त्या लेकरांसाठी जे आपल्या आईबापावर प्रेम करतात, काळजी घेतात. देव तुम्हाला खूप आशीर्वाद देव. ज्यांनी आपल्या आईबापाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, बाळांनो, येशू म्हणतो तिची काळजी घे. योसेफ कुठं होता? त्याची तो मेला असेल, तो म्हणला तर त्याची पण काळजी घे. आणि हा तिसरा शब्द काळजीचा शब्द. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? याला बिब्लिकल बॅकअप आहे, थॅलॉजिकल बॅकअप आहे आणि तो तुमच्यापर्यंत आला पाहिजे. गुरुवारी येशूला धरलंय, येशूचा विश्वासघात झालाय. गेतशेमन बागेत तो रात्र घालत आहे, त्याचा घाम रक्ताच्या घामासारखा पडत आहे. काही लोक म्हणतात त्याचं रक्त पडलं, रक्त नाही पडलं, घाम पडला रक्तासारखा. ठीक आहे, बरं. तो रात्रभर प्रार्थना करत आहे, व्याकुळ होऊन प्रार्थना करत आहे. त्याला सहन होत नाही. तो म्हणतो बापा हा प्याला, फादर इफ इट इज युअर विल टेक दिस कप अवे फ्रॉम मी. हा प्याला माझ्यापासून काय कर, दूर कर. पण तरी सुद्धा नॉट माय विल बट दाय विल बी डन. माझी इच्छा नको होऊ देऊ तर तुझ्या इच्छेने. इतक्या यातना त्याला होत आहे. त्याला धरलेलं आहे, त्याला मारलेलं आहे, त्याच्या हाल केलेलं आहे. हो, त्याच्यावर अवजड स्तंभ दिलेला आहे शेकडो किलोचा. तो वाहत आहे, त्याच्या शरीरातून घाम जात आहे, त्याला तकलीफ होत आहे, अर्पण होत आहे कोकरासारखं. आणि आता तो वधस्तंभाजवळ आलाय, त्याला लिटरली तहान लागलेली. हो, त्याला लिटरली तहान लागलेली आहे, कारण तो एक मनुष्य आहे. लक्षात घ्या. अनेक लोक म्हणतात येशूला कशीच तहान लागली, येशूला तहानच लागू शकत नाही. तोच म्हटला की मी जीवनाचं पाणी देईल. तो वेगळा अंग आहे, तो वेगळा भाग आहे. तुम्ही समजून घ्या ना, येशू हा पूर्ण देव होता आणि येशू हा पूर्ण मनुष्य होता.
तुम्हाला समजतंय चर्च? सेक्रेटरी साहेब मी बरोबर चाललो का, डीप चाललोय का, वर काय? मला रिस्पॉन्स भेटत नाही. मला असं वाटतं मी थोडं डाऊन करू का? मी मेन लाईन चर्चमध्ये म्हणून मी जास्त तयारी करून आलोय. ओके चाललो का सर्व मंडळी? मला सांगा. पालक साहेब ठीक आहे. मी डीप होत असेल तर मी मागच्या घेर टाकतो, कारण जास्त डीप झालं तर मलाही कळणार नाही. मी ज्ञान सांगायला नाही आलो, मी क्लिअर करायला आलोय. येशू ख्रिस्ताला तिथं जी तहान लागली, पहिली गोष्ट लक्षात घ्या, त्याला शारीरिक तहान लागलेली आहे. का शारीरिक तहान लागलेली आहे? बायबल असं सांगतं की तो मनुष्य म्हणून या जगात आलाय. मरेच्या पोटी जर आलाय तर तो माणूस बनलाय ना हो. तुम्हाला आठवतं का येशू रडला? तुम्हाला आठवतं की येशू रडला? कधी रडला? गेतशेमन बागेत कितीतरी काळ रडला, आसू ढाळू ढाळू रडला, कळू रडला. तुम्ही नीट शास्त्र भाग वाचा, तुमच्या हे लक्षात येईल. मला आता तिकडे नाही न्यायचं. येशूला भूक लागली, तुम्हाला आठवतं का? लागली का येशूला भूक? अरे 40 दिवस उभं, त्याला भूक लागली ना. सैतान म्हणला अरे तुला भूक लागली, धोंड्याचं काय कर. हे का सांगतो मी? भूक लागली, तहान लागली. येशू मनुष्य आहे. येशूला राग आला का? पाठ आपल्या सगळ्यांचा हंटर घेतला, मंदिर साफ केलं. येशूला राग आला का? अरे सैताना बाजूला हो, पेत्राला म्हणाला. तो म्हणाला की नाही? येशू कळवळला का? हो कळवळला. ज्यावेळेस नाईन इथे त्या विधवेचा मुलगा मेला होता, येशूने ती आई रडताना पाहिली, तो कळवळला. यरूशलेमसाठी तो कळवळला. हे मी तुम्हाला का सांगतो? कळवळला, रडला, भूक लागली, राग लागली. या इमोशन कोणामध्ये टाकलेले आहेत देवाने? सगळे. येस, इन यू अँड मी. ज्या माणसाला राग येत नाही तो माणूसच नाही. राग तर आलाच पाहिजे ना. ज्या माणसाला रडू येत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, डॉक्टरमध्ये ट्रीटमेंट घ्यावं लागेल. आणि म्हणून हे सगळ्यातून येशू गेला. आणि म्हणून पहिली गोष्ट या शब्दातून तुम्ही लक्षात घ्या, तहान लागली. तर त्याला शारीरिक तहान लागलेली. पहिल्या शतकामध्ये काही कल्ट आले, पहिल्या शतकामध्ये काही हेरसीस आले, पाखंड. आणि त्यांनी त्या ठिकाणी एक शिक्षण सुरू केलं की येशू ख्रिस्त हा देव आहे. त्याला वधस्तंभाच्या वेदना पण झाल्या नाही, त्याला तहान पण लागली नाही, आणि सगळं काही चमत्कारिकरित्या तो करत होता. आणि याचं खंडन करण्यासाठी पहिल्या मंडळीमध्ये धर्मसभा झाली. आणि त्या मंडळीने हे जाहीर केलं, येशू 100% माणूस आहे, येशू 100% देव आहे. आमीन म्हणाल का? हे नका म्हणून 99% माणूस आणि 100% देव, तरी गडबड होऊन जाईल. तुमचं गणित आणि थिओलॉजी हलेल आणि गडबड होईल. 100% देव आणि 100% माणूस. येशूला तहान लागली कारण तो थकला होता, तो भागला होता आणि तो व्याकुळ लागला. मजेची गोष्ट, 3 वेळा येशू ख्रिस्ताला या रोमी लोकांनी पिण्यासाठी आम दिला. मत्ती कृष्णवर्तमान 27 अध्याय 33 वचन, लूक कृष्णवर्तमान 23 अध्याय 36 वचन आणि मत्ती कृष्णवर्तमान 27 अध्याय 48 वचन. या तिन्ही ठिकाणी तुम्ही पाहताल की येशू ख्रिस्ताला कॅल्वरीवर आम दिला, क्रूस घेतला तेव्हा आम दिला, आणि कवटी या ठिकाणी देखील त्याला आम दिलेला आहे. आणि मजेची गोष्ट, 3ही वेळा येशूने आम घेतलेला नाही. दावीद राजा, देवाने त्याला सर्वांगी आशीर्वादित केलं, सेटल झाला. आणि शास्त्र सांगतो त्याला तहान लागली. मना तहान लागली. बोला तहान लागली. सर्वजण बोला तहान लागली. बोला तहान लागली. थोडं ऍड करू का? मला भूक लागली. दॅट्स अ राईट सेंटेन्स. बर, पुढे जाऊया आपण. दावीदाला तहान लागली आणि दावीद म्हणतो, बेथलेहममध्ये एक विहीर आहे माझी आवडती. जर कोणी त्या विहिरीत जाईल आणि मला पाणी घेऊन येईल तर किती बरं होईल. ही जी विहीर आहे ना, हिच्यावर पॅलेस्टाईन लोकांचा तेव्हा पहारा होता, ती त्यांच्या कब्जामध्ये होती. 3 शूर सैनिक जीव धोक्यात घालून त्या विहिरीतून पाणी काढतात. किती सांभाळून ते पाणी दाविदाकडे घेऊन येतात आणि दाविदाला म्हणतात, महाराज हेच ते पाणी जे तुम्हाला प्यायचं होतं. हे कदाचित ते गोड असेल, काय ती विहीर असेल, काय ते पाणी असेल. आणि दावीद ते पाणी हातात घेतो आणि म्हणतो, मी कसं हे पाणी पिऊ? हे जर पाणी मी पिलो ना देवा, यांचं रक्त पिल्यासारखं आहे. येशूने एकदाही हा आम घेतलेला नाहीये. बोलो यीशु मसीह की. और जोर से बोलो यीशु मसीह की. येशू ख्रिस्ताने एकदाही त्या ठिकाणी तो आम घेतला नाही, जरी त्याला ताण लागली होती. कारण आम्हाला पाहायला मिळतं, जे निषेध आहे, जे निषेध केलेलं आहे, जे अशुद्ध आहे, जे वर्ज्य नाही, ते कधीच आम्ही घेता कामा नाही. आणि ते स्वतः येशूने घेतलं नाही. नाहीतर काही महाशय येशूने कानागावी काय केला आणि कोणत्या जगात असतो झोकांड्या घेतात, मग काय होतं आम्हाला? येशूने द्राक्षाचा नाही केला. आमीन म्हणाल का? मला माहिती नाही तुमचा अभ्यास काय. मोलासेचा मळीचा नाही केला, येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. हो, हालेलुया. एम आय राईट और रॉंग?
आणि तो द्राक्षरस दैवी होता. तुम्ही कृत्रिम घेताय, मग लिव्हर खराब होतंय. आणि म्हणून लक्षात घ्या, जे निषेध आहे, जे अशुद्ध आहे, मग तो द्राक्षरस म्हणलेली दारू असेल, तंबाखू म्हणलेली तंबाखू असेल, मिश्री म्हणलेली मिश्री असेल, काही जे अशुद्ध करतं ते आम्ही घेता कामा नये. दाविदाला ते पाणी प्यायचं होतं तरी त्याने टाळलं. हा प्याला पित असताना कितीतरी वेळा आम्हाला त्याग करावा लागणार आहे, हा आम्हाला टाळावं लागणार आहे आणि याच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करावं लागतं. महत्त्वाची दुसरी गोष्ट, येशूला आत्मिक पण तहान लागलेली आहे. आणि आत्मिक तहान कशाची लागली होती? त्याला तहान लागली होती आपल्या पित्याला परत पिता म्हणून हाक मारण्याची. त्याला तहान लागली होती आदामाने जे तोडलेले संबंध आहे ते परत प्रस्थापित करण्याची. त्याला तहान लागली होती जे बंद झालेला दरवाजा आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी उघडं करण्याची. आणि बायबल सांगतं त्याला तहान लागली होती सर्व भविष्यवाण्या संदेश त्याच्या पूर्ण करण्याची. आणि म्हणून मला याही शब्दाचा शेवट करत असताना मत्ताईच्या 25व्या अध्यायात परत आपल्याला एकदा घेऊन येऊ द्या. जसं येशू परत येईल, न्यायाचा दिवस असेल, सगळे शेड मेंढर वेगळे केले जातील, त्याच्या समोर असतील. तो शेरडांना म्हणेल की मी तुम्हाला ओळखत नाही, आणि मेंढराला म्हणेल शब्बास भला विश्वास असा. शेरड म्हणशील आम्हाला का ओळखत नाही? तर तो उत्तर देईल, ज्यावेळेस मी भुकेला होतो तुम्ही मला खायला दिलं नाही, ज्यावेळेस मी ताण्याला होतो तुम्ही मला प्यायला दिलं नाही, ज्यावेळेस मी आजारी होतो तुम्ही मला भेटायला आले नाही, आणि ज्यावेळेस मी उघडा होतो तुम्ही मला लिहायला दिलेलं नाही. ख्रिस्ती जीवन जे आहे ना, ही शारीरिक तहान तर गरजेची आहे. याला इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी ऑफ क्राइस्ट म्हणतात. आलं लक्षामध्ये? 100% मॅन. आणि दुसरा जो भाग आहे आत्मिक, त्याला डिव्हिनिटी ऑफ क्राइस्ट म्हणतात. म्हणजे येशूचं दैवत्व, येशू शारीरिक ताण जिथं कुठे संधी मिळेल ती तुम्हाला आणि मला भागवायची. कशी काय भागवायची? येशूचा स्वर्गात आहे, ज्या रूपात तो तुम्हाला भेटेल. माहिती आहे येशू कोणत्या रूपात येऊन जाईल? कोणाला माहिती आहे येशू कोणत्या रूपात येऊन जाईल? सांगता येईल? आजाराच्या रूपात येशू, पाळकाच्या रूपात येशू, आईच्या रूपात येशू. आमेन येत नाही तुमचा? देण्याच्या रूपात येशू, दया दाखवण्याच्या रूपात येशू, क्षमा करण्याच्या रूपात येशू, पवित्र जीवन जगण्याच्या रूपात येशू, आणि लोकांची काळजी घेण्याच्या रूपामध्ये येशू. आणि मी देवाला धन्यवाद देतो, आज जगामध्ये सर्वात जास्त देणारे जर कोण असतील, भुकेल्याची भूक जाणणारे जर कोण असतील, ताणलेल्याची ताण जाणणारे जर कोण असतील, ते तुम्ही चर्च, ते तुम्ही चर्च. आणि मंडळी हे जिवंत ठेवलेलं आहे. आणि येशू येईपर्यंत जिवंत राहू द्या. याला कोणीच थांबवता कामा नाही, याला कोणीच थांबवता कामा नाही. येशूला आजही भूक लागलेली आहे. लिटरली तो येऊन नाही करणार, पण जो कोणी भुकेला ताणलेला आहे त्याच्याकडे तुम्हाला आणि मला जायचं आहे आणि त्याची भूक आणि तहान जाणायची. हे मंडळीतलं प्रेम आहे, हे मंडळीतलं चांगुलपण आहे. येशूला तहान लागली कारण तो शारीरिकरित्या थकला होता, आणि येशूला तहान लागली कारण तो आत्मिकरित्या देखील थकलेला होता. अजून आपण पुढे जाऊया. पुढचा जो शब्द आहे 6वा शब्द आहे योहान कृष्णवर्तमान, प्लीज समबडी, 19 अध्याय 30 वचन. येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झालंय असं म्हणून आणि मस्त कळवलंय. काय झालंय? पूर्ण झालंय. इंग्लिशमध्ये फार छान म्हटलंय, इट्स डन, इट्स फिनिश. कल्पना करा, येशू ख्रिस्ताने सेवकाला सुरुवात केल्यापासून अनेकदा भविष्यवाणी करत होता, मनुष्याच्या पुत्राला धरून देतील, त्याचे हाल हाल करतील. बरोबर आहे का? शिष्याना उघडपणे तो सांगत होता, अनेक दाखले तो देत होता, अनेक उदाहरणं तो देत होता. आणि येशू जरी सेवा करत होता त्याच्यावर एक प्रेशर होता की त्याला मरायचंय, आणि साधारण मरण नव्हतं. कोणत्या सरकारच्या काळात त्याला मरण आलं कोणाला सांगता येईल? कोणत्या सरकारच्या काळात येशूला मरण आलं कोणाला सांगता येईल? प्लीज लाऊडली. द रोमन गव्हर्नमेंट, राईट? 4 महासत्ता आतापर्यंत जगात झाल्यात. पहिली जी महासत्ता झाली इट्स इजिप्शियन्स, ज्यामध्ये इस्रायल लोक 430 वर्ष कॅप्टिव्ह होते आणि मोशेने त्यांना बाहेर काढलं. दुसरी जी महासत्ता झाली बॅबिलोन किंगडम, नबुकदनेस्सर त्याचा हेड होता, आणि ही जी सत्ता आहे ही जवळजवळ 70 वर्ष होती, आणि यामध्ये देखील इस्रायल लोक कॅप्टिव्ह होते. तिसरी जी सुपर पॉवर झाली पर्शियन अँड मेडी किंगडम, ज्याच्यामध्ये आम्हाला अलेक्झांडर, ग्रीक बादशाह जी आलेली ती पाहायला मिळते. याच्यामधूनच आम्हाला एपिफानस आलेला पाहायला मिळतो, ज्याने येरुशलेमच्या मंदिरमध्ये पवित्र स्थानामध्ये डुक्कर कापलं. हे मी आपल्याला का सांगतोय? इट इज फिनिश, इट इज डन. आणि हे काय डन झालंय? हे ते संपलंय. 4 सुपर पॉवर झाल्यात, 3 सुपर पॉवरचा काळ संपलाय. आता 4थी सुपर पॉवर जी आहे ती रोम आहे, आणि आम्हाला पाहायला मिळतं ही जी रोमन गव्हर्नमेंट आहे. एक कल्पना करावी आपण, प्लीज चर्च. येशू ख्रिस्ताला जर पाहिजे तो आजच्या काळात जन्माला आला असता. तुम्ही माझ्या बरोबर आहात का सर्वजण? आजचा काळ तो मोबाईलचा काळ आहे. येशू मरत असतानाच लाईव्ह झाला असतं सगळीकडं. समजतं मी काय बोलतोय? थिंक इन दॅट वे. सॅटेलाईटचा जमाना आहे, प्रत्येक टीव्हीवर दिसला असतं कसा कोकरा मरतोय. हा काळ नाही निवडला.
त्याला पाहिजे तो मोशेच्या काळात आला असता, कोकऱ्याच्या ऐवजी येशूच तिथे गेला असता, सगळी सुटका झाली असती. तो त्या काळात पण नाही आला. तो रोमन काळातच का आला, रोमन गव्हर्नमेंटच्याच काळात का आला. लक्षपूर्वक ऐका, आत्तापर्यंत 4 सुपर पॉवर झाल्या, 5वा सुपर पॉवर कोणी झालेला नाहीये. अनेक जणांनी प्रयत्न केले. 6व्या शतकामध्ये इस्लाम आला, सुपर पॉवर बनण्याचे प्रयत्न केले, नाही झाला सक्सेस. 10व्या शतकामध्ये युरोप पुढे आला, सुपर पॉवर बनण्याचे प्रयत्न नाही झाले सक्सेस. नंतर आम्ही पाहतो ब्रिटिश गव्हर्नमेंट आलं, जगावर राज्य करायचा प्रयत्न केला, नाही झाला सक्सेस. ग्रेट अलेक्झांडर आला, भारताजवळ आला, नाही झाला सक्सेस. आणि शेवटचे सुपर पॉवर जे आम्ही पाहतो ते रोमन होतं. आज अमेरिका म्हणतो मी सुपर पॉवर आहे, रशिया म्हणतो नाही आम्ही आहे, चायना म्हणतो, जपान म्हणतो, इव्हन माझा देश म्हणतो आम्ही सुपर पॉवर आहे आणि तो झालाच पाहिजे. आमेन म्हणाल का? मी भारताबद्दल बोलत, आमेन म्हणाल का? अनेक सुपर पॉवर व्हायचे प्रयत्न करतात, पण रोम शेवटचा सुपर पॉवर होता. आणि रोमच्या काळामध्ये येशू म्हणतो इट इज फिनिश. कारण मी आपल्याला सांगतो, रोम गव्हर्नमेंट द फर्स्ट क्लास गव्हर्नमेंट. त्यांचा जो विकेडनेस आहे, त्यांचा जो इव्हिलनेस आहे, मी त्याच्याबद्दल बोलत नाही. त्यांची टेक्नॉलॉजी, आजही जर तुम्ही कधी रोमला फिरायला गेले, रोमचे पॅरामिड आठवा ना तुम्ही, रोमच्या रंगशाळा आठवा ना तुम्ही. आणि जर आज तुम्हाला वेळ मिळाला घरी गेल्यावर थोडं गुगलवर जाऊन चेक करा, पासून थोडं रोमबद्दल बोलत होते, पहा रोमच्या इमारती आज जशाच्या तशा आहेत. रोमचे रस्ते आठवा तुम्ही. येशू ख्रिस्ताच्या काळचे रोड हे जगातले सर्वश्रेष्ठ रोड होते. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये बंदर होते, बंदर म्हणजे पोर्ट, आणि पौलाने त्याचाच उपयोग केला. आणि काही काळामध्ये येशूच्या मरणानंतर जगात सुवार्ता पसरली. आमेन म्हणाल का? रोमन गव्हर्नमेंट उत्तम गव्हर्नमेंट होतं. ते का निवडलं? तिथून जगात पसरणं फार सोपं होतं. चला अजून थोडं पुढे जाऊया आपण. येशू ख्रिस्त म्हणतो इट इज फिनिश. येशू ख्रिस्ताने त्याचा उद्देश फिनिश केला होता. आमेन म्हणा. येशू ख्रिस्ताने त्याचा वधस्तंभ वाहन फिनिश केलं होतं. आमेन म्हणा. येशू ख्रिस्ताने भविष्यवक्त्यांच्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण केल्या होत्या. आमेन म्हणले तर बरोबर. फिनिशकडे आहोत ना आपण. आमेन मोठे आले पाहिजे. येशू ख्रिस्ताने आम्हाला पाहायला मिळतं नवीन करार जो आहे त्याची सुरुवात केली होती आणि जुना करार फिनिश केला होता. आमेन म्हणाल का? फिनिश केला म्हणजे डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, लाथेबद्दल लात आणि जीवाबद्दल जीव. त्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या दूर केल्या होत्या. आणि आता जुना नवीन करार, एक वेगळा करार झाला होता. क्षमेचा करार झाला होता, त्यागाचा करार झाला होता, काळजीचा करार झाला होता, अभिवचनाचा करार झाला होता आणि देव बापाला विचारण्याचा करार झाला होता की मला तू का त्यागलंस. आणि म्हणून इट इज फिनिश. आज मला आपल्याला सांगू द्या या 6व्या शब्दातून, परमेश्वराने 2000 वर्षापूर्वी तुमचे आजार फिनिश केलेले आहे, तुमच्या समस्या फिनिश केलेल्या आहे, तुमच्या काळज्या फिनिश केलेल्या आहे, तुमचे अश्रू फिनिश केलेले आहे, तुमचं दुःख फिनिश केलेलं आहे. हो, तुमचं दुःख त्याने आनंदात बदललेलं आहे, तुमच्या समस्या त्याने साक्षीमध्ये बदललेल्या आहे आणि तुमच्या जीवनातली हर एक ती गोष्ट जी तुम्हाला त्रास देते ती त्याने फिनिश केलेली आहे. म्हणा इट इज फिनिश. बोला इट इज फिनिश. 3.5 वर्षाची येशूची सेवा आता फिनिश झालेली आहे. आता येशू ख्रिस्ताने जे आदामाचे आणि देवबापाचे तुटलेले नातेसंबंध होते ते येशूच्या रक्तात बांधल्या गेलेले आहे आणि आदामाची संतती आता देवाच्या जवळ आलेली आहे. म्हणा इट इज फिनिश. बोला इट इज फिनिश. आदम मरण्यासाठी बनवला नव्हता बरं का. आदम हा देवाचा पहिला मुलगा होता. समजतं मी काय बोलतोय? आदम हा देवाच्या हाताने बनवलेला देवाचा मुलगा होता. इट इज फिनिश. आणि आदमाला देवाने मरण्यासाठी तर बिलकुल बनवलं नव्हतं. बायबल सांगतो तो देवाच्या प्रतिरूपाचा होता. ही वॉज इन द लाइकनेस ऑफ गॉड. एव्हरी डे गॉड यूज टू कम ओव्हर देअर अँड हॅड टू हॅव द गुड टॉक अँड कम्युनिकेशन विथ एडम. एव्हरी डे ही यूज टू वॉक इन दॅट एडन गार्डन. प्रत्येक दिवशी तिथं देव यायचा आणि फिरायचा. तो म्हणतो हाऊ आर यू माय सन, हाऊ इज एव्हरीथिंग. आज तुला सिंह काय काय बोलला, थिंक अबाउट काय खाल्लंस तू, कोणतं फळ तुला आवडलं. हो, गुड फेलोशिप. इट वॉज ऑसम फेलोशिप. आणि आम्ही पाहतो आदमाला सार्वकालिक जीवन दिलं होतं, पण आदमाने पाप केलं, आज्ञाभंग केली आणि पापाच्या कैचीने आदमाचं सार्वकालिक जीवन कट केलं आणि आदमाच्या हातात आलं 1000 वर्षाचं. त्या काळचं सांगतोय. नोहाच्या काळी आलं 120 वर्षाचं. आणि तुमच्या आणि माझ्या काळी 40 ओलांडली तर फार मोठा उपकार आहे, कारण फार भयानक जगात आलोय आपण. आमेन म्हणा. देव तुम्हाला शतायुष्य करू या सगळ्या मंडळीला. परंतु फार बेकार जगात आलोय आपण. लहान झालेल्या बाळाला अटॅक यायला लागलेत, कोणालाही कॅन्सर होतोय. खरंय का? आजूला बाजूला. आणि येणाऱ्या काळात ग्लोबल त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे की 10 लोकांमागे एका माणसाला कॅन्सर असणार आहे. मला तिकडे तुम्हाला नेऊन घाबरवायचं नाहीये. इट इज फिनिश.
आदामाचं जे तुटलेलं नातेसंबंध होता, त्याने जे सार्वकालिक जीवन गमावलं होतं. येशू या जगात आला होता. तुम्हाला आमच्या गावाकडे जर तुम्ही कधी आले तर आमची मुलं पतंग फार उडवतात. इकडे उडवतात का पुण्यात लेकरांनो? काईट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, नाही उडत? काईट हवेत पतंग उडते, गुड. आपण उडवत नाही, लेकरं उडवतात. बरं, संक्रांतीच्या दिवशी आता मला वाटतं येईलच पुढे. बरं, किंवा झाली आय थिंक. ओके, डन. या पतंगीला दोरा वर पाठवतो, बरोबर आहे, आणि ती जेवढ्या दोरा तेवढी वर जाते. सेम वे मी उदाहरण देते आपल्याला. आदामाच्या हातात एक दोरी होती जीवनाची, आणि देवबापाच्या हातामध्ये रील होता सार्वकालिक जीवनाचा, बंडल म्हणतो आम्ही त्याला. आणि या आदामाला जेवढं जगायचं तेवढं जगायचं होतं, कारण तिथं एंड नव्हता, एव्हर लास्टिंग लाईफ होते. आदम हा इटर्निटीमध्ये ठेवला होता. आदम हा निर्माता नव्हता, निर्मिती होता. लक्षपूर्वक आहे का? मी देवाचा पहिला मुलगा म्हटलो, याचा अर्थ हा नका म्हणू की तो येशूच्या बरोबर होता. तो निर्मिती होता, मातीतून घडवला होता, आणि तो मातीतच जाणार जेव्हा त्याला शाप दिले तेव्हा. या आदमाने जो पाप केलं, दोरा तुटला आणि देवाने सगळा वर गुंडाळून घेतला ना. आणि जे जीवनाचं झाड होतं, जे सार्वकालिक जीवन होतं, तिथं फिरती गरगरती तलवार ठेवली की मनुष्य तिथं जाऊ नये. आठवतंय तुम्हाला हे सगळं उत्पत्ती 3 अध्यायात? का मी आपल्याला हे सांगतो? वरच्याने जर तोडली दोरी तर खालचा काय बोंबा मारी, ही म्हण आहे आपली. वरच्याने दोरी तोडून टाकली होती. आय हेट यू आदम, व्हॉट हॅव यू डन. उत्पत्ती 3:9. अरे मानवा तू कुठे? आदम लपला, कारण पाप होतं. आणि आम्हाला पाहायला मिळतं ती तुटलेली दोरी. येशू स्वर्गातून येताना एकटा नाही आला, सार्वकालिक जीवन घेऊन आला. एक टाळ्याचं अर्पण देवाला द्या. ही हॅज ब्रॉट द एटर्नल लाईफ, ही हॅज ब्रॉट द एव्हरलास्टिंग लाईफ. आणि ती दोरी वधस्तंभावर तो जोडत होता. इट इज फिनिश. काय फिनिश झालं? तुटलेले नाते परत प्रस्थापित झाले, गेलेलं जीवन परत प्राप्त झालं. आणि आता आम्ही देवाच्या दूर नाहीये, आम्ही आता देवाच्या जवळ आलो होतो. निर्मितीने नातेसंबंध तोडले, निर्मात्याने नातेसंबंध जोडले. हालेलुया. Adam was creation, Jesus is the creator. हालेलुया. आणि म्हणून हा जो 6वा शब्द आहे, हा समाप्तीचा शब्द आहे. 7वा शब्द, हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती देतो. लूक वर्तमान 23:46 somebody प्लीज. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती. चर्च इथून आपण जात आहोत, काही मिनिटात आपण जाणार आहोत. गुड फ्रायडे आज संपत आहे. उद्या आपण इथे येऊन परत 7 शब्दावर संदेश ऐकणार नाही. पुढच्याच वर्षी जावळ्याचा रविवार, पुढच्याच वर्षी होसाना, पुढच्याच वर्षी. जाता जाता हे आज जो शेवटचा शब्द आहे ना, माझे 6 शब्द काय कळलं, किती हिस्ट्री कळली, किती थिओलॉजी कळली, किती संदेश कळाला, ते जरी सुटलं तरी चालेल, पण 7वा शब्द सुटता कामा नये. असं म्हणतात ना, तुम्ही सुरुवात कशी केली इतकी महत्त्वाची नाही आहे, शेवट कसा केला हा फार महत्त्वाचा आहे. शेवटचे जे शब्द असतात ना, ते इतिहासामध्ये नोंद होतात. आणि येशूचा शेवटचा शब्द देखील इतिहासामध्ये नोंद झाला. आणि येशूचा शब्द काय होता? मी माझं तुला समर्पण करतो पिथ्या. हा शब्द समर्पणाचा शब्द. आम्ही कितीही मोठे जावळ्याचे रविवार साजरे केले, आम्ही कितीही लोकल वर्क केलं, सोशल वर्क केलं, स्पिरिच्युअल वर्क केलं, आणि जर आम्ही आमचं समर्पण केलेलं नसेल, हालेलुया बोला, एकदा केलं ना पाळक समीला असताना डेडिकेशन. कोणी सांगितलं डेडिकेशन केलेलं स्वर्गात जातील? एकदा केलेले. बायबल सांगतो प्रति दिवशी आपल्याला समर्पण करायचंय. बरं, तिकडे मी पुढे येतो. येशू आपलं समर्पण आपल्या देवपित्या. येशूला खरंच समर्पणाची गरज होती का हो? येशूला आत्मा सोपण्याची खरंच गरज होती का हो? पण येशूला माहित होतं जोपर्यंत मी माझा आत्मा देत नाही तोपर्यंत माझा बाप काढत नाही. आणि म्हणून उचित समय, योग्य समय, इन द अप्रोप्रिएट टाइम, इन द परफेक्ट टाइम, इन द अपॉइंटेड टाइम त्याने आपलं समर्पण केलेलं आहे. आणि आपला आत्मा, मी तर असं म्हणेल, जीव, आत्मा, शरीर पित्याच्या हातात देऊन टाकला. आज तुम्ही इथून जाता जाता या भक्तीची सांगता होत असताना हीच ती राईट वेळ आहे, हीच ती योग्य वेळ आहे. तरुणांनो, तरुणपण देवाला द्या. तरुणपणात सैतान खूप हल्ले करेल, तुम्हाला डायव्हर्शन येतील, अट्रॅक्शन येतील, व्यभिचाराच्या ऑफर येतील. आज आपण अशा जगात आलो, लिव्ह इन रिलेशनशिपचं जग आहे. तुम्हाला माहिती नाही वाटतं, बरं झालं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं जग आहे. या पिढीला येशू ख्रिस्ताने व्यभिचारी पिढी म्हटलंय. व्यसनाचं जग आहे. लोकांना व्यसनात टेक्नॉलॉजी पाहिजे, पापात टेक्नॉलॉजी पाहिजे, वाईटात टेक्नॉलॉजी पाहिजे.
आज आपण अशा जगात आलोय की ज्या ठिकाणी लग्न झालेली बायको आपल्या नवऱ्याशी प्रामाणिक नाहीये, की लग्न झालेला नवरा आपल्या बायकोशी प्रामाणिक आहे. आपण अफेअरच्या जगात आलोय. आज आमच्या अवतीभोवती पापाचं वर्चस्व आहे. पाप दाराशी टपून आहे, बायबल सांगतंय. अशा या जगामध्ये सर्वात बेस्ट उपाय या 7व्या शब्दातून देवबाप आपल्याला देत आहे. जसं पुत्राने आपल्या पित्याला आपलं समर्पण केलं आणि तो सुरक्षित झाला, त्याच प्रकारे आज आणि प्रति दिवशी तुम्हाला आणि मला आपल्या पित्याला आपलं समर्पण करायचं. चालताना म्हणा, प्रभू मला तुझ्या हातात घे. झोपताना म्हणा, प्रभू मला तुझ्या हातात घे. प्रवास करताना म्हणा, प्रभू मला तुझ्या हातात घे. बोलताना म्हणा, मी तुमच्याशी बोलत आहे, हृदयातून माझे हाक आहे, प्रभू मला चालव. व्यसनाला म्हणा, प्रभू मला विजय दे. आमेन म्हणा. निंदा आली म्हणा, प्रभू मला विजय दे. छळ आला म्हणा, प्रभू मला विजय दे. अरे जगणं ख्रिस्त मरण लाभ होऊ द्या. अहो, जोपर्यंत जगाल, जगणं मला माझ्या जीवनामध्ये ख्रिस्त असला पाहिजे आणि बाकीचं जे जीवन आहे ते समर्पण असलं पाहिजे. एक सुंदर गीत आपण गात असतो आणि मला त्याचा स्टँजा गायचा आहे. करिता समर्पण आत्मा और जीवन, तेरी आराधना में तन मन धन. हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती देतो. मी आज आपल्याला आव्हान करतो, या आपला आत्मा जो आहे प्रभूच्या हाती देऊन टाका. शेवट करता करता माझे शेवटचे शब्द, जसा येशूचा शेवटचा शब्द होता, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये आणि मृत्यूमध्ये 100 वर्षाचं अंतर नाहीये, 50 वर्षाचं अंतर नाहीये, 5 महिन्याचं अंतर नाहीये, का 5 घंट्याचं अंतर नाहीये. शास्त्र मला सांगतं 1 शमूएल 20 आणि 3 माझी इच्छा आहे आपण वाचावं. तुमच्या आणि माझ्यामध्ये फक्त एका पायरीचं अंतर. कधी मृत्यू कुठून येईल आई माहिती नाही. मी अशा लोकांना पाहिलं पाळक साहेब, आणि तुमचे अनुभव असतील. मी बहिणीला भेटून आलो, मी सिस्टरना भेटून आलो आणि रात्री मला फोन येतो, अरे त्या उठल्या, फक्त लघवीला जात होत्या, अचानक पडल्या आणि जागीच जीव गेला. मी अशा लोकांना भेटलो की ज्यांच्यावर मी जेवलो आणि काही वेळात फोन आला, हार्ट अटॅक आला आणि जागीच गेला. मी जगिक लोकांबद्दल नाही बोलत आहे, मी देवाच्या लोकांबद्दल बोलत आहे. कोण सांगेल मरण कुठून येईल, कोण सांगेल मरण कधी येईल, आणि कोण सांगेल कोणाला कधी मारावं लागेल. मी माझ्या चर्चमध्ये नेहमी सांगतो, मला बोलता बोलता मारावं लागेल, तुम्हाला ऐकता ऐकता मारावं लागेल. आवडणार नाही तुम्हाला हे वाक्य, पण हे ट्रूथ आहे. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र मोबाईल नाहीये. आज केलाय मोबाईल शिवाय काही होत नाही. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र हा मरण आहे, मरण. आणि ते मरण येशूने ओळखलं, उचित समय ओळखलं, योग्य समय ओळखलं, आणि तो मरणाच्या हातात नाही गेला, तो जगाच्या हातात नाही गेला, तो पित्याच्या हातामध्ये गेलेला आहे. आज स्वतःला पित्याच्या हातात द्या, आपल्या मंडळीला पित्याच्या हातात द्या, माझ्यामध्ये. आणि काय म्हटलं, आणि तिथे शब्द काय, सर्वजण म्हणा मृत्यू. मला माहिती आवडणार नाही, पण मृत्यूला मित्र बनवून ठेवा. जगला तरी ख्रिस्ताचे, मेला तरी ख्रिस्ताचे, कारण ख्रिस्त तुमचं जीवन आहे आणि ख्रिस्त तुमचं सगळं काही. एक टाळ्याचं अर्पण प्रभूला द्या. माझ्यामध्ये आणि मृत्यूमध्ये. मला घाईगडबडी सेक्रेटरी साहेब माहिती नाही तुम्हाला किती पायऱ्यात चढवलं, कारण मी एक्सप्रेसमध्ये आलो होतो. पण किती पायऱ्यात कोणाला आयडिया का तुम्ही चढताना? कधी मोजत नाही का? मोजत चाला ह्याच्यानंतर, कारण मृत्यूच एका पायरीवर आहे. 4 असतील, 5 असतील, वाटेवर मे इट मे बी. परंतु मृत्यू जो इतका जवळ आहे. आणि आज रात्री मला मरण आलं तर, तरुणा आज रात्री मरण आलं तर, भावा आज रात्री मरण आलं तर, आणि जे मला टीव्ही चॅनलवर ऐकायचं, मोबाईल चॅनलवर ऐकायचं, जर या क्षणी मरण आलं तर कुठे जाल? सार्वकालिक जीवनात का सार्वकालिक नरकात? कधी याचा विचार केलाय का? शरीर धोका देईल, पैसा धोका देईल, किडना धोका देतील, मेंदू धोका देईल, पैसा प्रॉपर्टी धोका देईल, बायको धोका देईल, लेकरं धोका देतील. अनुभव असतील आणि येतील आणि येऊ पण नाही, परंतु येशू कधीच धोका देत नाही. मी म्हटलं येशू कधीच धोका देत नाही, तो कधीच सोडत नाही. जर का त्याने त्या वधस्थावर तुझा हात धरलाय बहिणी, तुझा हात धरलाय भावा, तो परत येईपर्यंत तुला सोडणार नाही. जर तू समर्पित आहे, जर तू तुझा आत्मा त्याच्या हातात दिलेला आहे, जर तुझं जीवन प्रार्थनाशील आहे, जर तुझं जीवन चर्चमय आहे, आणि जर तुझं जीवन हे पवित्र आहे. आणि म्हणून माझ्यामध्ये आणि मृत्यूमध्ये एका पायरीचं अंतर आहे.